MHT-CET 2026 PYQ फिजिक्स सिरीजचं रोटेशनल डायनॅमिक्सचं हे शेवटचं लेक्चर. यामध्ये आपण कव्हर करणार आहोत सर्क्युलर मोशन. याआधी मी मोमेंट ऑफ इनर्शिया, अँग्युलर मोमेंटम, त्याच्यानंतर टॉर्क, रोलिंग मोशन आणि रोटेशनल कायनेटिक एनर्जी इन डिटेल कव्हर केले. तो 80% वाला वेटेज पार्ट होता, हा 20% कारण हा 11वीचा पार्ट आहे. म्हणून आपण इथे काय करणार आहे, मॉडरेट लेवलचं प्रिपरेशन करणार. मॉडरेट टू टफ, व्हेरी टफ नाही है ना. आपला उद्देश काय, 50 पैकी फिजिक्सला 40-45 पर्यंत स्कोर करायचा. 50 केला तरी चालेल, पण 40-45 आयडियल स्कोर आहे, कारण तिथे तुझा 99.5% प्लस येऊन जाईल. ठीक आहे ना. पोरांना 35 मार्क पाडायला पण अवघड जातं फिजिक्सला. केमिस्ट्री आणि फिजिक्स मध्ये फरक आहे. केमिस्ट्रीला 45 पर्यंत पडून जातात, 45 प्लस पण पडतात. ठीक आहे, आपण सुरू करू आता. सगळ्यात पहिले सर्क्युलर मोशन मध्ये 2 टाईप असतात सर, पटपट सांगतो तुम्हाला. एक असतं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन याचा अर्थ काय होतो, काय युनिफॉर्म असतं सर्क्युलर मोशन मध्ये? स्पीड युनिफॉर्म असते का वेलॉसिटी युनिफॉर्म असते? सर सर्क्युलर मोशन मध्ये ना, इथे ना तुमची स्पीड की वेलॉसिटीचं जे मॅग्निट्यूड आहे ना, ते सेम असतं. डायरेक्शन तर नेहमी बदलते. टँजेन्शियल वेलॉसिटी असते, हे तुला माहिती आहे, बोर्डाच्या पुस्तकात सगळं दिलेलं आहे. तर हा माझा रेडियस आर आहे. आता इथे काय काय बघा, इथे माझी स्पीड कॉन्स्टंट. ठीक आहे, स्पीड कॉन्स्टंट आहे, पण वेलॉसिटी जी आहे ना ती कॉन्स्टंट नाहीये. जर वेलॉसिटी कॉन्स्टंट नाहीये तर सर्क्युलर मोशन कसं मोशन आहे बेटा? ऍक्सेलरेटेड मोशन आहे. नेहमी लक्षात ठेवायचं, जर MCQ आला तुम्हाला की सर्क्युलर मोशन हे ऍक्सेलरेटेड असतं की नॉन ऍक्सेलरेटेड, कुठलंही सर्क्युलर मोशन हे ऍक्सेलरेटेडच असतं, कारण वेलॉसिटीची डायरेक्शन तर नेहमी बदलणार आहे. पण कारण माझी स्पीड कॉन्स्टंट आहे, तर मी म्हणतो टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. तुला माहिती आहे का टँजेन्शियल ऍक्सेलरेशन काय असतं? ऐकलंय सर? कुठे ऐकलंय तू? सर्क्युलर मोशन 12वीच्या पुस्तकात. टँजेन्शियल ऍक्सेलरेशन जे आहे ते स्पीडला बदलायला जबाबदार असतं, पण इथे स्पीड तर नाही बदलत आहे, तर 0 येतं. रेट ऑफ चेंज ऑफ स्पीड आहे, मी इथे वेलॉसिटीने लिहिलं बेटा, स्पीडचं वेलॉसिटीचं मॅग्निट्यूड येते. टँजेन्शियल ऍक्सेलरेशन जर 0 आहे तर अँग्युलर ऍक्सेलरेशन पण 0 आहे सर. का? कारण टँजेन्शियल ऍक्सेलरेशन इज इक्वल टू आर अल्फा. हे फॉर्म्युले नेहमी अप्लाय होतात, आणि V इज इक्वल टू आर ओमेगा हे नेहमी अप्लाय होतात, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे इथे स्पीड कॉन्स्टंट आहे, अँग्युलर वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, बरं का. म्हणजे इथे स्पीड कॉन्स्टंट आहे, म्हणून मी हे पण म्हणू शकतो की ओमेगा सुद्धा काय असला पाहिजे, कॉन्स्टंट असला पाहिजे. तुला जर कोणी विचारलं की 10 सेकंड मध्ये अँग्युलर वेलॉसिटी दिली आणि 10 सेकंड मध्ये हा किती अँगल कव्हर करेल, किंवा तुला हे विचारलं की हा किती डिस्टन्स कव्हर करेल, डिस्टन्स म्हणजे हे म्हणायचं मला, आर्क. तर याचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे बघा. जर मला कोणी अँगल विचारलं तर अँगल इज इक्वल टू डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम, अँग्युलर वेलॉसिटी इंटू टाइम. जर मला कोणी डिस्टन्स विचारलं तर लिनियर डिस्टन्स इज इक्वल टू काय येईल, लिनियर डिस्टन्स इज इक्वल टू वेलॉसिटी किंवा ही स्पीड है ना, आणि इंटू टाइम. हे झालं तुझं सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन युनिफॉर्म मध्ये तुला एक गोष्ट लक्षात ठेवायचंय की ऍक्सेलरेशन एक जिवंत असतं, ते असतं सर सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. ते कधीच मरत नाही. सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन काय करतं बेटा? डायरेक्शन चेंज करायचं काम करतं. ते सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन टुवर्ड्स द सेंटर डायरेक्टेड आहे. एकदम शॉर्ट मध्ये आपण UCM कव्हर केले है ना. प्रश्नांकडे येतो मी. जेव्हा तू नॉन UCM म्हणशील, नॉन UCM वर CETचा भरपूर फोकस आहे. नॉन UCM मध्ये काय आहे सर? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. बेटा इथं स्पीड जी आहे ना ती कॉन्स्टंट नाहीये. जर स्पीड कॉन्स्टंट नाहीये तर ओमेगा पण कॉन्स्टंट नाहीये, बरोबर. म्हणजे इथे अँग्युलर ऍक्सेलरेशन पण असलं पाहिजे, टँजेन्शियल ऍक्सेलरेशन पण असलं पाहिजे, आणि सेंट्रिपिटल तर नेहमी आहेच आहे. म्हणजे मला असं म्हणायचंय की आता आपल्याकडे जर सर्क्युलर मोशन आहे तर माझी स्पीड आहे ना प्रत्येक पॉइंटला बदलणार आहे. जसं हे R आहे, हा रेडियस. इथे जर माझी स्पीड अशी V आहे, V1 आहे, तर इथे जे आहे बेटा ती स्पीड बदलली आहे सर, आणि आता ही V2 झाली आहे, बरोबर आहे. टँजेन्शियल ऍक्सेलरेशनचं डायरेक्शन कसं असतं? वेलॉसिटीच्या पॅरलल किंवा अँटी पॅरलल. ते डिपेंड करेल की ऍक्सेलरेट होतंय की डिऍक्सेलरेट होतंय. सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन या डायरेक्शनला. ठीक आहे, डायरेक्शन नाही. CT कशावर फोकस करते ते सांगतो तुम्हाला मी. आपल्याला इक्वेशन, आता इथे जर मला कोणी विचारलं, एक गोष्ट तुला कळाली पाहिजे की इथे टँजेन्शियल ऍक्सेलरेशन नॉट इक्वल टू 0 आहे, अँग्युलर ऍक्सेलरेशन इज ऑल्सो नॉट इक्वल टू 0, सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन तेच राहणार आहे, V²/R इज इक्वल टू R ओमेगा स्क्वेअर. आता ऐक,
तुला जर कोणी विचारलं डिस्टन्स डिस्प्लेसमेंट तर कसं काढणार, जे तुम्ही कायनॅमेटिक्स मध्ये शिकलात 11वीला तर मी बुडवलं सर, पण तुला थोडं तर माहिती असेल सुरुवातीला, तर तेवढं तर जे कायनॅमेटिक्स मध्ये आपण शिकतो ना ते फॉर्म्युले इथे लावायचे ॲज इट इज, काहीच बदलायचं नाही. मी एक एक फॉर्म्युला सांगतो बघा, नीट लक्ष द्या, महत्वाचा पार्ट आहे हा. कोणी जर मला विचारलं डिस्टन्स विचारलं तर डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट हा जर, आता डिस्टन्स आहे बरं का, हा डिस्प्लेसमेंट नाही, डिस्टन्स आहे. कुठला डिस्टन्स म्हणतोय मी, हा डिस्टन्स विचारला तर काय करायचं. आपण, तुम्हाला आठवतं का काय काय होतं डिस्टन्सचा फॉर्म्युला, UT प्लस हाफ AT स्क्वेअर, UT प्लस हाफ इंटू AT स्क्वेअर. आता एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, हे जे ऍक्सेलरेशन हे, कारण हा डिस्टन्स आहे ना, तर हे ऍक्सेलरेशन कुठलं आहे बेटा, हे ऍक्सेलरेशन आहे टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. लक्षात ठेवा टँजेन्शियल ऍक्सेलरेशन आहे. जर मला कोणी विचारलं की तुम्ही काय करा, फायनल वेलॉसिटीचं रिलेशन सांगा, ते आपण लिहायचो बघा, V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2 इंटू A इंटू S. हे पण अप्लाय होतं, आणि V इज इक्वल टू U प्लस AT. मी हे अप्लाय करून दाखवेल कसं करायचं. हे झालं लिनियरचं रिलेशन, हे सगळे अप्लाय होतात लिनियरला, काही प्रॉब्लेम नाही. इथे S काय, S हा डिस्टन्स आहे आणि ऍक्सेलरेशन कुठलं आहे, टँजेन्शियल ऍक्सेलरेशन आहे. सर अँग्युलर वेलॉसिटीसाठी, अँग्युलरसाठी सांगा. जर मला अँग्युलर डिस्प्लेसमेंट विचारली तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू काय असते, S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. आता UT म्हणजे काय, इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी इंटू टाइम प्लस हाफ इंटू अल्फा टी स्क्वेअर अँग्युलर ऍक्सेलरेशन, कारण अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणतोय मी, ठीक आहे, किती अँगल फिरला तो. त्याच पद्धतीने जर मला कोणी विचारलं फायनल अँग्युलर वेलॉसिटी काय, तर फायनल अँग्युलर वेलॉसिटीचा स्क्वेअर इज इक्वल टू इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी प्लस 2 टाइम्स ऍक्सेलरेशन इंटू डिस्प्लेसमेंट, म्हणजे अँग्युलर ऍक्सेलरेशन इंटू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. त्याच पद्धतीने फायनल अँग्युलर वेलॉसिटी इज इक्वल टू इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी प्लस अल्फा इंटू टी. याच्या बाहेर तुला काहीही करायची गरज नाही, एवढं बास आहे, ठीक आहे. मी तुला प्रश्न सॉल्व्ह करून दाखवतो, तुला कळेल का बरं बास आहे. पहिला प्रश्न बघा काय, 2 पार्टिकल्स हॅव्हिंग मास, पटापट सोडू, वही पेन उचल. 2 पार्टिकल हॅव्हिंग मास m and small m are moving in a circular path of radius r and time period for both particles is same. जेव्हा टाइम पिरियड सेम आहे, टाइम पिरियड जिथे पण पिरियडिक मोशन आहे, पिरियडिक मोशन कुठं शक्य आहे, जिथे स्पीड कॉन्स्टंट आहे. बघा UCM हे जे आहे ना, हे पिरियडिक मोशन असतं, पिरियडिक मोशन आहे, पिरियडिक मोशन आहे. आणि याचा टाइम पिरियड कसा देतो आपण, T इज इक्वल टू असतो बेटा 2 पाय बाय ओमेगा, है ना. याला असं पण लिहितात, काय लिहितात याला, 2 पाय R अपॉन V. हे माहिती आहे तुला, टोटल डिस्टन्स बाय टोटल टाइम, ठीक आहे. हे फॉर्म्युला लक्षात ठेव. मग आता बघा काय म्हणता येते, टाइम पिरियड फॉर बोथ इज सेम, टाइम पिरियड सेम आहे. रेशो ऑफ अँग्युलर वेलॉसिटी ऑफ द फर्स्ट टू सेकंड पार्टिकल इज, ऐका जरा, टाइम पिरियड सेम आहे, अँग्युलर वेलॉसिटीचे रेशो विचारलाय बघा. ओमेगा 1 किती येईल, ओमेगा येईल सर 2 पाय अपॉन टी. जनरल ओमेगाचं रिलेशन हे T इज इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा असतो, म्हणजे ओमेगा आला 2 पाय बाय टी. मग ओमेगा इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू टाइम पिरियड, मी लिहितो बघा, ओमेगा 1 अपॉन ओमेगा 2 इज इक्वल टू T2 अपॉन T1, ठीक आहे. आता मला सांगा टाइम पिरियड सेम दिलाय का, टाइम पिरियड तर सेम दिलाय म्हणून हे कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे हे किती आलं 1. याचा अर्थ अँग्युलर वेलॉसिटीचं रेशो 1 आहे. सर मास येड्यात काढायला दिलं तुला, है ना, तसा तू वेड आहे पण अजून येड्यात काढायला दिलंय. हे बघा, टू कार्स ऑफ मासेस, सेम प्रश्न आहे बेटा. देअर स्पीड्स आर मेक अ कंप्लीट सर्कल इन सेम टाइम, मेक अ कंप्लीट सर्कल इन सेम टाइम. याचा अर्थ इथे टाइम पिरियड काय बेटा, सेम आहे. नीट वाचत जा प्रश्न. रेशो ऑफ देअर सेंट्रिपिटल फोर्स इज, रेशो ऑफ देअर सेंट्रिपिटल फोर्स इज, मास दिले. सेंट्रिपिटल फोर्सचा कुठला फॉर्म्युला लावाल, सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला लावाल mr ओमेगा स्क्वेअर. सर mv स्क्वेअर बाय r का नाही लावून, mv स्क्वेअर बाय r यासाठी नाही लावायचा, कारण दोघांच्या स्पीडचं रिलेशन मला माहिती नाही. मला एवढं माहिती की टाइम पिरियड सेम आहे म्हणून अँग्युलर वेलॉसिटी पण सेम राहील, कारण अँग्युलर वेलॉसिटी काय असतं 2 पाय बाय टी. जर टी सेम आहे तर ओमेगा पण सेम झाला. मग आता मी डायरेक्ट लिहितो बघा, रेशो ऑफ द सेंट्रिपिटल फोर्स काय येईल, F1 अपॉन F2 इज इक्वल टू यायला पाहिजे M1 R1 ओमेगा 1 चा स्क्वेअर अपॉन M2 R2 ओमेगा 2 चा स्क्वेअर. हे कॅन्सल होऊन जाईल ओमेगा ओमेगा. का बरं कॅन्सल झालं तुला कळालंय, कारण टाइम पिरियड काय आहे, सेम आहे. M1 R1 अपॉन M2 R2, M1 R1 अपॉन M2 R2. आलं का लक्षात. कधी विचारलाय 2020 ला, परत एकदा विचारू शकतात, काही हरकत नाही. सगळे सोपे प्रश्न आहे. हे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे बघा. पार्टिकल परफॉर्मिंग UCM, इथे डायरेक्ट दिले. UCM कसं ओळखायचं, सेम टाइम पिरियड असेल, टाइम पिरियड पिरियडिक मोशन UCM आहे, किंवा डायरेक्ट दिले UCM आहे, तर हे डायरेक्ट करू शकतो आपण, है ना.
काय विचारलं बेटा, रिलेशन बिटवीन सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन आणि कायनेटिक एनर्जी. मला सांग, सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनला तू असं लिहितो बरोबर, कायनेटिक एनर्जीला कसं लिहितो आपण, कायनेटिक एनर्जी असते सर हाफ mv². बरोबर. आता v² ला मी r इंटू AC करू शकतो का, हाफ इंटू, स्वतः सोडवत चला, पॉज करून सोडवत चला. ओके, म्हणजे माझ्या स्पीडला मॅच कराल तुम्ही. हाफ m इंटू v² ला काय लिहू शकता सर तुम्ही, r इंटू AC इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी. मग आता त्यांनी काय सांगितले, ऍक्सेलरेशन सांगितले. मग ऍक्सेलरेशन किती बेटा, ऍक्सेलरेशन यायला पाहिजे, कायनेटिक एनर्जीला ई लिहितो मी है ना, इंटू 2e, हा 2e झाला डिवायडेड बाय m, आणि इथे किती आलं r, 2e बाय mr. कुठं ऑप्शन आहे बघा, 2e बाय mr. डायरेक्ट आन्सर आलेला आहे, डायरेक्ट आन्सर आलेला आहे, काही डोकं लावायची गरज नाही. ठीक, पुढे बघा, पार्टिकल मूव्स इन अ सर्क्युलर पाथ विथ अ युनिफॉर्म अँगल डिस्क्राइब बाय पार्टिकल. युनिफॉर्म स्पीड दिसते का तुला, म्हणजे हे काय आहे, युनिफॉर्म स्पीड म्हणजे काय, UCM आहे. अँगल डिस्क्राइब बाय द पार्टिकल इन 1 सेकंड. मी आता सांगितले तुम्हाला, UCM मध्ये डायरेक्ट फॉर्म्युला लावायचा, थीटा इज इक्वल टू ओमेगा टी. बरोबर, म्हणजे आलं थीटा इज इक्वल टू ओमेगा इंटू टाइम किती दिलाय 1. तर ओमेगा काय लिहू आता, ओमेगाच्या टर्म मध्ये आन्सर नाही, व्हीच्या टर्म मध्ये, तर ओमेगाला लिही v/r. संपव रे संपव, धाड 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 असे प्रश्न सॉल्व्ह करायचे, आलं का लक्षात. पुढे बघा, आता डिस्क ॲट रेस्ट इज सब्जेक्टेड टू युनिफॉर्म अँग्युलर ऍक्सेलरेशन. हे काय, हे आहे सर नॉन UCM. ठीक आहे, लेट थीटा अँड थीटा डॅश बी द अँगल मेड बाय द डिस्क इन सेकंड अँड थर्ड सेकंड ऑफ द रिव्हॉल्युशन. सेकंड अँड थर्ड सेकंड दिलाय. आता डिस्प्लेसमेंट इन nth सेकंडचा फॉर्म्युला तुला माहिती पाहिजे, कायनेमॅटिक्स मध्ये होता, मी लिहून देतो. डिस्प्लेसमेंट इन nth सेकंड तो असतो इनिशियल वेलॉसिटी प्लस ऍक्सेलरेशन बाय 2 इंटू 2n-1. इथं n म्हणजे कितवा सेकंद येते. मग यालाच अँग्युलर डिस्प्लेसमेंटच्या टर्म मध्ये लिहायचं म्हटलं तर थीटा इन nth सेकंद इज इक्वल टू इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी प्लस अँग्युलर ऍक्सेलरेशन बाय 2 इंटू 2n-1. हा फॉर्म्युला माहिती पाहिजे, नसेल माहिती तर शिकून घ्या कसं असतं. ठीक आहे ना. 24ला प्रश्न आलाय, 25ला पण येऊ शकतो, 26ला येऊ शकतो. रिपीट करतात मागचे 2-3, 4-5 वर्ष. मग आता काय करायचं तुला, रेस्ट म्हटलंय म्हणून हा किती झाला बेटा, हा तर 0 झाला. म्हणजे मी असं लिहितो बघा, थीटा nth या केसमध्ये येईल 0 प्लस अल्फा बाय 2 2n-1. आता डायरेक्ट जर रेशो मी लिहिला थीटा 1 अपॉन थीटा 2 इज इक्वल टू अल्फा अल्फा कॅन्सल होऊन जाईल. का बरं कॅन्सल होईल, कारण सेम बॉडी यार, सेम डिस्क येते, अँग्युलर ऍक्सेलरेशन थोडी बदलणार आहे. म्हणजे इथे काय येईल 2 इंटू पहिल्या केसमध्ये कितवा सेकंद येतो, दुसरा सेकंद आहे, -1 अपॉन 2 इंटू 3-1. 2n-1 चा रेशो बरं का, 2n-1 चा रेशो होईल डायरेक्ट. 2च्या आधी 2 टाकला, नंतर 3 टाकला. हे किती यायला पाहिजे, 4 आणि 3 आणि हे किती येतंय, 4 मधून 1 गेला 3 आणि 3/5 आहे का, 3/5 असायला पाहिजे, 3/5. अरे नाही का, नसू दे, काही हरकत नाही. हे फायनल आन्सर आहे. मे बी त्या वर्षात CET करेक्शन दिलं असेल, माझ्याकडून तर एकदम बरोबर आहे. मी तरी एकदा जर काही मला करेक्शन वाटलं तर मी तसं कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करतो. ठीक आहे. पुढे बघा, a flywheel at rest is to reach the angular velocity 24 radian in 8 seconds with a constant angular acceleration. टोटल अँगल विचारला बेटा, टोटल अँगल कसा काढणार तुम्ही सांगा बरं. टोटल अँगल साठी काय फॉर्म्युला दिला मी तुम्हाला, टोटल अँगल सुरुवातीपासून रेस्ट आहे म्हणजे थीटा इज इक्वल टू ओमेगा नॉट टी प्लस हाफ इंटू अल्फा टी स्क्वेअर. मग आता इथे किती येईल, थीटा इज इक्वल टू, हे तर 0 आहे कारण इनिशियल रेस्टला आहे, प्लस हाफ इंटू अल्फा, टाइम दिलाय का त्यांनी, टाइम दिलाय का 8 सेकंद, 8चा स्क्वेअर म्हणजे किती झालं 64/32 अल्फा. अल्फा नाही माहिती सर आम्हाला, अल्फा का नाही माहिती तुला, अल्फा माहिती असतो आपल्याला. अल्फा किती असतो बेटा, अल्फा काढता येईल मला, ओमेगा फायनल अँग्युलर वेलॉसिटी किती दिली त्यांनी बघा, ओमेगा फायनल इज इक्वल टू ओमेगा इनिशियल प्लस अल्फा टी असतो. मी याला असं लिहू शकतो 0 प्लस अल्फा, मला माहिती नाही टाइम किती आहे, टाइम दिला असेल ना 8 सेकंद. ओमेगा पण दिलाय बघा, ओमेगा तुम्हाला दिलाय 24 म्हणजे 24/8 हा झाला माझा अल्फा. 24/8 म्हणजे 3, म्हणजे हे किती आलं 32 इंटू 3. 32 इंटू 3 किती येतं, 32 इंटू 3 येतं 96. हे बरोबर आन्सर आहे. ठीक आहे, बघून घ्या कॅल्क्युलेशन कसे केलेत है ना, कळून जाईल तुम्हाला. सोपं, एकदम सोपं आहे रे. पुढे बघा, अ पार्टिकल ऑफ मास 4 ग्राम मूव्हिंग अलॉंग अ सर्कल विथ अ कॉन्स्टंट टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. नॉन UCM
पर सर कॉन्स्टंट आहे ना. अरे टँजेन्शियल ऍक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे पण नॉन झिरो येते, कळते का तुला? हा, आफ्टर बिगिनिंग ऑफ मोशन म्हणजे इनिशियल स्पीड झिरो असणार आहे. बाय द एंड ऑफ सेकंड रिव्हॉल्युशन बघा, सेकंड रिव्हॉल्युशनचा अर्थ काय होतो? वन रिव्हॉल्युशन मध्ये किती डिस्प्लेसमेंट होते, डिस्टन्स किती ट्रॅव्हल होतो वन रिव्हॉल्युशन मध्ये? 2πr. अच्छा सर, 2 रिव्हॉल्युशन मध्ये किती होतो? हा होईल बेटा 4πr. आलं का लक्षात तुला? एन रिव्हॉल्युशन मध्ये जर तुला कोणी विचारलं तर तो किती डिस्टन्स ट्रॅव्हल होईल सर? तर 2πr इंटू कॅपिटल एन. एवढं डोकं चालतं का तुझं? हा डिस्टन्स आहे बेटा, ठीक आहे ना. आणि इकडे काय, हे रिव्हॉल्युशन्स आहेत. आता पुढे काय म्हणतायत ते? कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल. त्यांनी कायनेटिक एनर्जी देऊन ठेवली आहे. बरं, टँजेन्शियल ऍक्सेलरेशन विचारले. बघा, कायनेटिक एनर्जी दिली आहे म्हणजे फायनल स्पीड दिली आहे, कारण मला मास वरून मी काढू शकतो, बरोबर आहे की नाही? काढू शकतो 100%. आता मला काय विचारलंय त्यांनी? टँजेन्शियल ऍक्सेलरेशन विचारले. फायनल स्पीड दिली आहे, मला डिस्टन्स माहिती आहे. मग कुठला फॉर्म्युला लावू शकतो मी एक माझा फेवरेट फॉर्म्युला लावतो, v² = u² + 2as. मी सांगितलं होतं ना तुम्हाला, जर डिस्टन्स माहिती असेल तर हा लावू शकतो म्हणून. तर आता मला v² u तर 0 आहे, प्लस 2 × a. एस च्या जागी काय टाकू शकतो मी? आता तुम्हाला सांगितलं 2 रिव्हॉल्युशन म्हणजे 4πr. v² तुम्हाला कुठून मिळून जाईल? v² या कायनेटिक एनर्जी म्हणून मिळून जाईल, ठीक आहे. कायनेटिक एनर्जी किती दिली आपल्याला? 18. बघा मी लिहितो हवं तर, हाफ इंटू m इंटू v² किती यायला पाहिजे? 18 × 10⁻⁻5. मग मला इथून v² किती आला? 18 × 2 = 36. 36/m इंटू 10⁻⁻5 = 2 × a इंटू 4πr. 4πr दिलाय का त्यांनी? r दिलाय बघा. रेडियस सेंटीमीटर मध्ये दिली आहे, इंटू 100/2π. सेंटीमीटरचं मीटर मध्ये करून टाक, 10⁻2. ही कॅल्क्युलेशन नीट करा. मास दिले तुम्हाला, मास जागी काय टाकाल तुम्ही? नीट लक्ष दे. मास 4 ग्राम आहे बेटा ते. तर 4 ग्राम म्हणजे किती आहे? 4 ग्राम म्हणजे 4 × 10⁻³ टाकशील इथं. 4 × 10⁻³ टाक, 100% तुझा आन्सर येणार आहे. आन्सरला टेन्शन घेऊ नको, कॅल्क्युलेशन स्वतः कर, ठीक आहे. पार्टिकल मूव्स इन अ सर्कल ऑफ रेडियस r विथ कॉन्स्टंट टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. सेम प्रश्न आहे. इफ द वेलोसिटी ऑफ द पार्टिकल ॲट द एंड ऑफ सेकंड रिव्हॉल्युशन, परत दिलंय त्यांनी, सेकंड रिव्हॉल्युशन इज टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. सेम प्रश्न आहे, सेम फॉर्म्युला लाव, आन्सर येणार आहे, ठीक आहे. इथे पण u0 आहे बेटा. 2a इंटू तुला काय करावं लागेल? इथे फक्त 4πr सबस्टिट्यूट करावं लागेल. म्हणजे इथे याचा आन्सर काय आला पाहिजे? v². 4 × 2 8 आहे ना, तर v²/8πr. v²/8πr. बघा आलं पण आपलं आन्सर. अरे येतंय की नाही? यायला पाहिजे, ठीक. A particle of mass m moves along a circle of radius r with a constant tangential acceleration. नॉन UCM आहे. कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल बाय द एंड ऑफ. बघा सीईटी कसं पॅटर्न रिपीट करते, प्रश्नांची लँग्वेज आणि पॅटर्न, म्हणून PYQ महत्वाचे आहेत. बाय द एंड ऑफ थर्ड रिव्हॉल्युशन. थर्ड रिव्हॉल्युशन म्हणजे एस किती झाला? एस झाला 2πr × 3 म्हणजे किती झाला हा? 6πr. कायनेटिक एनर्जी ई दिली आपल्याला, आणि आपल्याला काय विचारलंय? मॅग्निट्यूड ऑफ टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. आता जसं केलं तसंच, v² = 0² प्लस 2 × a इंटू 6πr. आता मला v² नाही माहिती, तर मग v² नाही माहिती तर मला एक गोष्ट माहिती ना, काय माहिती? हाफ mv² असतो माझ्याकडे. ई कायनेटिक एनर्जी दिली आहे, तर मग v² किती येणार आहे? तो येणार आहे 2e/m. तर इथे टाका 2e/m = 6πr × a. मग आता काही नाही करायचं, याला खाली वगैरे घेऊन घे. 2 आणि हा 3, म्हणजे कुठला आन्सर यायला पाहिजे? इथे आन्सर यायला पाहिजे 2 × 2 आणि अच्छा हा अजून एक 2 आहे ना इथे. हा 2 आणि हा इथे हा 2 आहे. 2 2 कॅन्सल होऊन जाईल, खाली 6 यायला पाहिजे. 6 म्हणजे हे आन्सर पाहिजे. पुढे काय? पार्टिकल ॲट रेस्ट मूव्हिंग विथ अ कॉन्स्टंट अँग्युलर ऍक्सेलरेशन ऑफ 4 radian/s² इन अ सर्क्युलर पाथ. द टाइम ॲट विच मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल अँड टँजेन्शियल ऍक्सेलरेशन विल बी इक्वल इज. सोपा प्रश्न, नीट बघ. सगळ्यात आधी सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन इज इक्वल टू टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. टँजेन्शियल ऍक्सेलरेशन म्हणजे AT म्हणजे किती बेटा? r अल्फा. कळते का तुला? कळते का? कळते सर. इथून अल्फा आला तुला. अल्फा किती आला? अल्फा येईल v²/r². आला का अल्फा? मग या अल्फाचं काय करायचं सांगतो तुला. तुला काय विचारलंय अजून त्यांनी?
त्यांनी म्हणलंय तुला टाइम ॲट विच मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल अँड टाइम विचारलाय टाइम. मग टाइम कुठून काढू मी सर? टाइम कुठून काढू? टाइम इथून काढ. v इज इक्वल टू यू प्लस एटी. झालं. v ला काय लिहू शकतो मी? बरं जाऊ दे, v ला काय लिहायचं बघू आपण. v इज इक्वल टू यू तर 0 आहे प्लस टँजेन्शियल ऍक्सेलरेशनला काय लिहू शकतो मी? टँजेन्शियल ऍक्सेलरेशन दिलंय का मला? नाही दिलंय. r इंटू अल्फा इंटू टी. आता नीट लक्ष दे. अल्फा मला v स्क्वेअर इज इक्वल टू आहे बेटा, अल्फा जागी टाकतो बघा, अल्फा जागी 4 टाका, 4r स्क्वेअर. म्हणजे इथून v किती आला? v आला 2r. दोन्ही साईडला रूट घेऊन टाक, कॅल्क्युलेशन फास्ट कर, मगच जास्त प्रश्न सोडून होतील आपले. दोन्ही साईडला रूट घे, v इज इक्वल टू 2r. मग इथे 2r इज इक्वल टू r इंटू अल्फा जागी टाक 4 इंटू टी. बरोबर आहे. मग r कॅन्सल झाला. टी किती आला बघ? टी इज इक्वल टू 1/2. प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिसनी येतील गोष्टी, काळजी करू नको. मी काही वेगळं केलेलं नाहीये. मी जे प्रश्नामध्ये दिलंय ना मला ते लिहून घेतलंय आणि त्याच्यावरून इक्वेशन लावत सुटलोय. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. अ व्हील हॅज अ स्पीड ऑफ इतकी मेड टू स्लो डाऊन ॲट अ रेट दिलाय बेटा, ॲट अ रेट ऑफ रेडियन पर सेकंड. हे अँग्युलर ऍक्सेलरेशन दिलंय, युनिट्स माहिती पाहिजे. ठीक आहे. द नंबर ऑफ रिव्हॉल्युशन इट मेक्स बिफोर कमिंग टू रेस्ट. नंबर ऑफ रिव्हॉल्युशन याच्यात काय फॉर्म्युला वापराल? 1200 रिव्हॉल्युशन. तुम्हाला ओमेगा दिलाय बघा, ओमेगा दिलाय आणि फायनल स्लो डाऊन आहे आणि अँगल काय विचारलंय त्यांनी? नंबर ऑफ रिव्हॉल्युशन. इथे हा फॉर्म्युला लाव. ओमेगा फायनलचा स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा इनिशियलचा स्क्वेअर प्लस 2 अल्फा थिटा. त्यानंतर थिटा विचारलाय, एन विचारलाय. तर फायनल अँग्युलर वेलॉसिटी किती आहे? 0, कारण तो रेस्टला येतोय. ओमेगा इनिशियल किती बघ? 1200 रिव्हॉल्युशन पर मिनिट. आता 1200 रिव्हॉल्युशन पर मिनिटचं रेडियन पर सेकंड मध्ये करायला मी शिकवलंय मागच्या लेक्चरला पण, असं येईल. झालं. प्लस 2 इंटू अल्फा. अल्फाची व्हॅल्यू दिली का? आता अल्फाला मी -4 टाकतो का? कारण त्यांनी काय दिलंय? त्यांनी स्लो डाऊन आहे, स्लो डाऊन म्हणून मायनस टाकलं. तू प्लस पण टाक, मॅग्निट्यूड होऊन जाईल तुझं, काही चुकणार नाही आन्सर. थिटा, थिटाला काय लिहू शकतो मी? थिटाला काय लिहू शकतो? एक गोष्ट लक्षात ठेव, एक रिव्हॉल्युशन जेव्हा असतं तेव्हा 2 पाय असतो बेटा थिटा. एन रिव्हॉल्युशन्स जेव्हा असतील तेव्हा थिटा किती असेल सर? 2 पाय एन. हे लक्षात ठेव, 2 पाय एन. मग आता जर मला हे लिहिता आलं 2 पाय एन, तर इथं मी लिहितो 2 पाय एन. मग आता हे सॉल्व्ह करा, हे सॉल्व्ह करा, बघा याचा आन्सर काय येतंय. याचा आन्सर यायला पाहिजे तुमचं, काही गडबड नको इथे, है ना. इथे पायच्या टर्म मध्ये आहे, ठीक आहे. हे 300 आणि हे 30 आणि हे 40. बघा कॅल्क्युलेट करून बघा, तुमचा आन्सर येऊन जाईल. ठीक. आता यांनी ऑप्शन कसे दिले बघा, 272, 722, 314 आणि 143. दूर दूर ऑप्शन आहे, फार जवळ नाहीये, तर कॅल्क्युलेशन नीट कराल फक्त. ग्राइंड्स फॉर ॲक्वायर्ड स्पीड ऑफ 90 RPM. परत RPM आहे, त्याचं कन्वर्जन करून टाका. आफ्टर 6 सेकंड स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट अँग्युलर ऍक्सेलरेशन इज. बघा तुम्हाला काय दिले बेटा? फायनल अँग्युलर वेलॉसिटी दिली, इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी प्लस अल्फा टी. हा फॉर्म्युला वापर, कारण इनिशियल 0 आहे, अल्फा पण तुला देऊन ठेवलाय. तुला फक्त काय विचारलंय? काय विचारलंय? अच्छा, अल्फा विचारलाय आणि टी दिलाय. हा टी दिलेला आहे, फायनल अँग्युलर वेलॉसिटी दिली मला, ही फायनल अँग्युलर वेलॉसिटी देऊन ठेवली आहे, इनिशियल पण देऊन ठेवली आहे, 0 आहे. मग अल्फा पण अल्फा विचारलाय. झालं. 2025 ला एक प्रश्न आलाय बघा. काय प्रश्न आलाय? सोपा प्रश्न आहे. आपल्याला वेलॉसिटी दिली बेटा, वेलॉसिटी नॉर्मल वेलॉसिटी दिली आहे जी टाइम नुसार चेंज करते. ठीक आहे. रेडियस दिलाय सर आणि काय विचारलंय? अँग्युलर ऍक्सेलरेशन. कसं करायचं? तू एक काम कर, तुला टँजेन्शियल ऍक्सेलरेशन काढता येईल का? dv/dt येतं का तुला हे काढता? आणि जर टँजेन्शियल ऍक्सेलरेशन आलं तर तुला अँग्युलर ऍक्सेलरेशन पण काढता येईल. कसं काढता येईल? अल्फा इज इक्वल टू असतं टँजेन्शियल ऍक्सेलरेशन बाय आर. अरे असतं की नाही गाड्या? हो सर असतं. हा, गणितासारखं डोकं चाललं पाहिजे तुझं. मग आता कसं येईल सर? मग याला डिफरन्शिएट करायचं सगळ्यात पहिले. टँजेन्शियल ऍक्सेलरेशन इज इक्वल टू, याचं डिफरन्शिएशन काय येईल? 5t + 5. अरे डिफरन्शिएशन येतं का? 100% येतं यार, तू गणिताचा विद्यार्थी. 2.5 × 2 5t + 5. टाइमच्या आगी टाक, टाइमच्या आगी 3 टाक. किती येईल? टँजेन्शियल ऍक्सेलरेशन इज इक्वल टू 5 × 3 + 5. बेटा टँजेन्शियल ऍक्सेलरेशन आलं 20. मला पाहिजे अँग्युलर ऍक्सेलरेशन. मी करतो 20 डिवायडेड बाय रेडियस किती दिलाय? 4 सेंटीमीटर मध्ये दिलाय, त्याला मीटर मध्ये करून घे. किती आलं हे? 500. म्हणे 2025 चा पेपर अवघड होता. अभ्यास नीट करणार नाही तर सगळेच पेपर अवघड वाटतील. प्रत्येक बॅचला त्यांचा पेपर अवघड वाटतो, काही विशेष नाही आहे ना. सगळ्यांना वाटतं आम्ही अवघड आहे, पण शेवटी रिलेटिव्ह परफॉर्मन्स मॅटर करतो अशा परीक्षांमध्ये. ठीक आहे, म्हणून त्याचं लोड घेऊ नको तू.
तर इथून झालं. हे कायनेमॅटिक्स मधून प्रश्न होते आतापर्यंत जेवढे केले आपण, युसीएम आणि नॉन युसीएम. दुसऱ्या टाईपचे प्रश्न इथून येतात, ते येतात बेटा ऍक्सेलरेशन वरून. इथे सीईटी फोकस करते. तर एकदम सोपं आहे ऍक्सेलरेशनचा पार्ट, काही नाहीये. बघा, एक असतं टँजेन्शियल ऍक्सेलरेशन, जे वेलॉसिटी वाढवायला, स्पीड वाढवायला मदत करतं, आणि एका पार्टिकलला वळवायला जे मदत करतं ते असतं सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. या दोघांचा जो रिझल्टंट आहे, त्याला आपण म्हणतो नेट ऍक्सेलरेशन, बरं का. आणि हा नेट ऍक्सेलरेशन जो आहे त्याचा फॉर्म्युला असतो, काय फॉर्म्युला असतो सर? √ऑफ AC चा स्क्वेअर प्लस AT चा स्क्वेअर. हा कुठून फॉर्म्युला आला? बेसिक वेक्टर, बरोबर आहे. आता तुला जर कोणी विचारलं की या दोघांमधला अँगल, तसं नीटला विचारतात, हे सीईटीला आतापर्यंत विचारलं नाही, तर मी सांगून देतो. बघा, याला जर तुम्ही असं एक्सटेंड केलं तर हा 80 येणार आहे, बरोबर. आणि हा अँगल जर मी थीटा पकडला, रेडियस बरोबर नेट ऍक्सेलरेशन किती अँगल क्रिएट करतं हे जर कोणी विचारलं तर मी लिहू शकतो tan थीटा इज इक्वल टू 80/AC. पॅरलल शिफ्टिंग ऑफ वेक्टर तुम्ही शिकला असाल, म्हणून या 80ला असं शिफ्ट केलंय मी. ठीक, या दोन गोष्टी तुला माहिती पाहिजे. बाकी मग सर मला AC चा फॉर्म्युला माहिती नाही, असं नाही माहिती रे लेका, R⍵². आणि सर 80 सांगा. 80ला तू R अल्फा लिहू शकतो, किंवा 80ला तू असंही लिहू शकतो dV/dt. राजधानी एक्सप्रेस आहे की नाही, फास्ट सर, खूप फास्ट. हा, मग फास्ट लागतं. सीईटीला 50 प्रश्न सोडवायचे, मग लेक्चर पण फास्टच पाहिजे. आणि तू 1.5 वर बघत असशील तर मग मग तुला अजून फास्ट वाटेल ते, है ना. अ पार्टिकल मूव्हिंग इन अ सर्क्युलर पाथ ॲट अ इन्स्टंट 5 मीटर पर सेकंड, स्पीड इज इन्क्रीजिंग ॲट अ रेट ऑफ, म्हणजे हे काय दिलंय तुला? dV/dt देऊन ठेवलंय. म्हणजे दुसऱ्या भाषेत त्यांनी टँजेन्शियल ऍक्सेलरेशन 2 दिलंय. नेट ऍक्सेलरेशन विचारले. अरे यार, काय प्रकार आहे हा? √ऑफ, आजच्या लेक्चरला आताच सांगितलं, आता सर तुम्ही सांगितलं AT चा स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल बेटा? √ऑफ AC. सांग मला किती आहे? AC आहे का माझ्याकडे? कुठे गेला AC? AC दिलाय बघा, R⍵². ठीक आहे, AC काढता येईल का? एवढी मोठी गोष्ट नाही. AC इज इक्वल टू किती? AC इज इक्वल टू असतो V²/R. V दिलाय का मला? स्पीड दिली बघा 5. 5चा स्क्वेअर डिवायडेड बाय रेडियस किती माझ्याकडे? 10. म्हणजे हे किती आलं? 2.5. 25/10 म्हणजे 2.5, म्हणजे 2.5चा स्क्वेअर प्लस टँजेन्शियल ऍक्सेलरेशन मला दिलंय 2चा स्क्वेअर. हे आलं किती? 4 आणि 6.25 म्हणजे 10.25 का? 4 आणि 2.5चा स्क्वेअर म्हणजे 6.25 म्हणजे 10.25चा रूट. आता याच्यामध्ये ऑप्शन बघा कसं आहे, सोपं आहे हे. 4 तर येत नाही, 4 तर 16च्या पुढे जातो, 5 पण येत नाही, 2 पण येत नाही, हे आन्सर पाहिजे. ठीक आहे, 2022चा प्रश्न आहे, हे करून घ्याल तुम्ही. काय काय दिले तुम्हाला? आता रेडियस दिले, अबाउट ऍक्सिस, टॉर्क वगैरे बऱ्याच गोष्टी देऊन ठेवल्या. नेट ऍक्सेलरेशन ऍट द एंड ऑफ 2 सेकंड्स. आता त्याने नेट ऍक्सेलरेशन विचारलं यार, मग काही करायचं नाही बेटा असं. तू आता नीट लक्ष दे. एक गोष्ट सांगायची विसरलो मी. काय? काही विसरलो नाही, सगळं बरोबर आहे. नीट लक्ष द्या मी काय म्हणतो. नेट ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय? √ऑफ टँजेन्शियल ऍक्सेलरेशन, ज्याला की मी लिहू शकतो R⍵² प्लस सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन, ज्याला मी लिहू शकतो R⍵². सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन ऑलरेडी R⍵² असतं, त्याचा पण स्क्वेअर करावं लागेल. आता तू मला सांग, तुला काय काय माहिती आहे? तुला अँग्युलर ऍक्सेलरेशन देऊन ठेवले, बरं का. तुला रेडियस देऊन ठेवलाय, तुला काय नाही माहिती? अँग्युलर वेलॉसिटी नाही माहिती. अँग्युलर वेलॉसिटी काढलं का तुझा आन्सर येऊन जाईल, बरं का. मग सर आता अँग्युलर वेलॉसिटी कशी काढावी? अँग्युलर वेलॉसिटी काढू शकतो बेटा तू. अँग्युलर वेलॉसिटी, फायनल अँग्युलर वेलॉसिटी इज इक्वल टू इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी प्लस अल्फा इंटू टी. ठीक आहे, इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी 0 आहे, कारण तो रेस्ट पासून स्टार्ट झालाय. रेस्ट पासून प्लस अल्फा दिलाय मला. अल्फा किती आहे? 2 इंटू टाइम पण देऊन ठेवलाय 2, म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी मला आली 4. मग ही अँग्युलर वेलॉसिटी इथे सबस्टिट्यूट कर. आणि अजून एक दुसरी गोष्ट की आरच्या जागी 50 सेंटीमीटर न टाकता 0.5 टाकशील. आणि कॅल्क्युलेशन तू तुझं करून घे, लहान बाळ नाही आहे तू, है ना. कॅल्क्युलेशन करून घ्या ना, उत्तर काढ. पुढील प्रश्न स्क्रीनवर. बॉडी मुव्हिंग विथ अ सर्क्युलर ट्रॅक ऑफ अ रेडियस इतकं वेलॉसिटी दिले, टँजेन्शियल ऍक्सेलरेशन दिले, देन रिझल्टंट ऍक्सेलरेशन इज. काढून घेशील का? 100% काढून घेशील. तुला रेडियस दिलाय बेटा, वेलॉसिटी दिली आहे, तिथून तुला सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन येऊन जाईल. सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन काढून घे, टँजेन्शियल ऍक्सेलरेशन दिलंय, आणि मग बाकी होऊन जाईल.
AT तुला तसंही माहिती आहे, मग A नेट येऊन जाईल. पुढे अ नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बघा 2022, 20 आणि 18 नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन रेशो ऑफ टँजेन्शियल टू रेडियल ऍक्सेलरेशन इज. रेशो विचारलाय टँजेन्शियल ऍक्सेलरेशन अपॉन रेडियल ऍक्सेलरेशन म्हणजे सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन इज इक्वल टू किती असतं बेटा आर अल्फा डिवायडेड बाय. आता इथं मी व्ही स्क्वेअर बाय आर वापरतो कारण मला ऑप्शन मध्ये तसं दिसायला लागले म्हणून. मग आता हे किती आलं, हे आलं आर स्क्वेअर अल्फा अपॉन व्ही स्क्वेअर. कुठलं ऑप्शन आहे आर स्क्वेअर अल्फा अपॉन व्ही स्क्वेअर उडवला. A particle starting from rest move along the circumference of circle with angular acceleration alpha. ठीक है, the magnitude of average velocity in time t it completes the small angular displacement is. आता हा प्रश्न आला तर आला, नाही तर सोडून द्यायचा असा प्रश्न, किंवा डायमेन्शन नाही करता आला तर डायमेन्शन नाही कर. ऍव्हरेज अँग्युलर वेलॉसिटी कशी काढायची सर सांगतो. त्यांनी काय म्हणलंय ना, अँग्युलर डिस्प्लेसमेंट अशी म्हटली बघा, छोटी अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणली अशी. ॲव्हरेज काय विचारले त्यांनी, स्मॉल ॲव्हरेज वेलॉसिटी विचारली. तर ही छोटी अँग्युलर जी डिस्प्लेसमेंट आहे बेटा, छोटी लिनियर डिस्प्लेसमेंट म्हणून याला, हे किती असेल आर थिटा. बरोबर आहे ना, जर हा थिटा आहे तर हा आर थिटा आहे. आता छोट्याशा डिस्प्लेसमेंटसाठी म्हणजे छोट्याशा मुवमेंटसाठी त्याच्या एकदम छोट्या डिस्टन्ससाठी ही डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स सेमच होऊन जाईल. म्हणजे मला असं म्हणायचंय ही हा डिस्टन्स असतो आणि ही डिस्प्लेसमेंट आहे ही सेमच होईल, कारण हे एकदम छोटे बघा असं जवळजवळ येईल तेव्हा ओव्हरलॅप करतील ते. म्हणजे मला ॲव्हरेज वेलॉसिटी जर काढायची आहे तर ती असते डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. टाइम डिस्प्लेसमेंटला काय लिहू शकतो मी, डिस्प्लेसमेंटला लिहू शकतो आर थिटा डिवायडेड बाय टाइम. पण आता सर टाइम तर दिला नाहीये, मग तुला एक चतुराई करावं लागेल. काय करावं लागेल, आता ऑप्शन मध्ये बघ अल्फा दिलाय, अल्फा आणि टाइमचा काय संबंध आहे संबंध सांगतो मी तुम्हाला. मी असं म्हणतो थिटा इज इक्वल टू असतो हाफ अल्फा टी स्क्वेअर, कारण इनिशियली तो रेस्टला आहे. म्हणजे इथून मी टी ला टाकू शकतो टी इज इक्वल टू 2 थिटा बाय अल्फाचा रूट. बरोबर, आता हे इथे टाकायचं आर थिटा डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ 2 थिटा बाय अल्फा. हे कॅल्क्युलेट कर आणि बघ आन्सर काय ते येऊन जाणार आन्सर 100%. पण आता रिअल टाइम एक्झाम मध्ये असे प्रश्न सोडायसाठी असतात. जर तुला नाही कळालं तिथं डोकं खाजवत बसू नको. एक प्रश्न गेला तर तुझं काही होणार नाहीये, पर्सेंटाईल तुझा तेवढाच राहणार आहे, कारण हे कोणीच करत नाही, एकदम रेअर ऑफ द रेअर करतात. हा प्रश्न बघा, हा पर्सेंटेजचा प्रश्न आहे. असे प्रश्न कसे करायचे, एकदम सोपे प्रश्न असतात. अ पार्टिकल मूव्स इन अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑफ रेडियस आर विथ अ लिनियर स्पीड व्ही अंडर ऍप्लिकेशन ऑफ फोर्स एफ. ठीक आहे, आपल्याला सगळं दिले. हा जो फोर्स दिलाय बेटा एम सगळ्यांना इन्क्रीज केले 20%. द नेसेसरी चेंज इन फोर्स रिक्वायर्ड टू मेंटेन द पार्टिकल इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ऐक, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन साठी एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर बाय आर असला पाहिजे. बरोबर आहे. आता जो नवीन फोर्स येणार आहे, नवीन फोर्स जो येणार आहे तो काय असेल, मास तेवढंच आहे है ना, पण आता अच्छा सगळे वाढवले तर एम डॅश त्याच्यानंतर व्ही डॅशचा स्क्वेअर अपॉन आर डॅश. तर ते विचारतायत की नवीन फोर्सला किती वाढवावं. तर एकदम सोपं आहे, ऐका. चेंज इन फोर्स किती आहे, तर सगळ्यांना 20% वाढवलं. 20% वाढवणं म्हणजे 1.2 टाइम्स करणं. हे पर्सेंटेज मध्ये मी मागच्या लेक्चरला सांगितले. जर माझ्याकडे एक्स आहे, सपोज माझ्याकडे एक्स म्हणजे माझं वजन सपोज एक्स किलो आहे, तर त्याला जर 20% वाढवायचं तर ते 1.2x होतं. बरोबर. मग आता हे असं झालं. इंजिनिअरिंग वाल्यांना हे टाइमपास वाटत असेल, पण मेडिकल वाल्यांसाठी सांगतो, कारण मेडिकलचे पण सीईटी वाले लेकर आहे तिथे. ठीक आहे, तर मग इथे येईल 1.2m है ना, 20% वाढवलं. इथे येणार 1.2 व्ही चा स्क्वेअर डिवायडेड बाय 1.2 आर. झालं 1.2 कॅन्सल झाला. हे किती झालं 1.44. 12चा स्क्वेअर असतो 144 एम व्ही स्क्वेअर बाय आर. तुम्ही जर नीट बघितलं असेल तर आधी एम व्ही स्क्वेअर बाय आर आहे, नंतर 1.44, याचा अर्थ 44% वाढ झाली. ऍप्लिकेशन ऑफ सर्क्युलर मोशनचा पार्ट सोपा आहे. इथे काही जास्त विचार न करता फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे. बोर्डच्या पुस्तकमध्ये अँगल ऑफ बँकिंग असेल, अँगल ऑफ बँकिंगला पण जेव्हा कोफिशियंटचा फ्रिक्शन असतो, फ्रिक्शन असल्यानंतर मिनिमम आणि मॅक्सिमम स्पीड काय असू शकते त्याचे फॉर्म्युले असतील, किंवा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये खाली किती स्पीड असते, मध्ये किती असते, टॉपला किती असते, या सगळ्या कंडिशन जर तुला माहिती असतील, बोर्डाचं व्यवस्थित केलं असेल तर होऊन जाईल. जिथे जिथे जास्त गरज लागेल तिथे बघू आपण. ठीक आहे, सुरू करू. सगळ्यात पहिले, अ व्हॅन इज मुव्हिंग विथ अ स्पीड ऑफ 108 किलोमीटर पर आवर ऑन अ लेवल रोड. लेवल रोड आहे बरं का.
लेवल रोड वेअर कोफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन द टायर आपल्याला म्यू देऊन ठेवलाय. फॉर द सेफ ड्रायव्हिंग मिनिमम रेडियस ऑफ कर्वेचर विल बी. आता याचं तुम्हाला फॉर्म्युला माहिती पाहिजे. फॉर्म्युला काय असतो? व्ही इज इक्वल टू असतं काय असतं? अंडर रूट ऑफ म्यू एस आर जी. तुला आर विचारलाय तर आर किती होऊन जाईल इथून? व्ही स्क्वेअर अपॉन म्यू एस इंटू जी. बस व्हीच्या जागी फक्त किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंड मध्ये करून घे. ते तुला करता येतं. कसं करता येतं? 108 ला कसं लिहू शकतो मी? 108 किलोमीटर पर आवरला मला लिहावं लागेल 108 इंटू 5/18 मीटर पर सेकंड. मग आता 18 एक 18, 18 सक 108 बरोबर, म्हणजे हे किती आलं? 30 मीटर पर सेकंड. मग आता याच्यात व्हॅल्यू टाकून दे. जी ची व्हॅल्यू 10 टाक आणि बाकी आन्सर येऊन जाईल. पुढचा प्रश्न काय? इकडे बघा. इथे त्यांनी काय विचारलंय? ऑन अ ड्राय रोड मॅक्सिमम स्पीड ऑफ अ व्हेकल अलॉंग द सर्क्युलर पाथ ऑलरेडी दिलाय, व्ही दिलाय. वेन रोड बिकम्स वेट, अच्छा वेट झाला रोड, आता मॅक्सिमम स्पीड v/2 झाली. कोफिशियंट ऑफ फ्रिक्शन ऑन द ड्राय रोड इज म्यू, देन ऑन वेट रोड इट इज. सोपं आहे. परत एकदा. आता इथून मला सांग म्यू एस किती बेटा? इथून म्यू एस किती आहे? म्यू एस इज इक्वल टू असेल व्ही स्क्वेअर बाय आर जी. म्हणजे मी म्हणू शकतो म्यू एस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही स्क्वेअर. मग जर असं असेल तर आपण असं लिहू शकतो की म्यू एस पहिल्या केसमध्ये डिवायडेड बाय म्यू एस दुसऱ्या केसमध्ये इज इक्वल टू v1 चा स्क्वेअर अपॉन v2 चा स्क्वेअर. म्यू एस वन ला काय लिहू शकतो मी? कुठे गेला म्यू एस वन? दिलाय का? दिलाय. म्यू डिवायडेड बाय म्यू एस टू इज इक्वल टू v1 ला v टाक आणि v2 ला काय टाकायचं? v/2 चा स्क्वेअर. हे कॅल्क्युलेशन करा, तुझं उत्तर येऊन जाईल v म्यू बाय 4. डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे, मस्त आराम करायचा, सगळे सुटतात एकदम पटापट. पुढचा प्रश्न बघ. अँगल ऑफ बँकिंग इज इंडिपेंडंट ऑफ, कशावर डिपेंड करतो अँगल? आता अँगल ऑफ बँकिंगचा फॉर्म्युला tan थीटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर जी. व्ही आर आणि जी वर डिपेंड करतो. स्पीडवर करतो का? करतो, म्हणजे हे उत्तर नाही येणार. इंडिपेंडंट विचारलाय. रेडियसवर करतो, हाईटवर नाही करत. हाईटवर नाही करत सर. हाईटवर का नाही करत? हाईटवर तर करायला पाहिजे, कारण हाईट अपॉन बेस असतो tan थीटा. तसं नाहीये. बघ नीट लक्ष दे. अँगल ऑफ बँकिंगचा कन्सेप्ट जर तू बघितला ना तर आपण असा बँक करतो रोड, है ना. एखादा रोड जो असेल त्याला आपण असं बँक केलं, म्हणजे असा रोड न करता असा रोड केलाय मी, आणि गाड्या आता अशा चालल्यात. आता जर तू नीट बघायला गेलं, हा जर थीटा आहे बेटा, तर मी ही हाईट ही पण घेऊ शकतो, ही पण घेऊ शकतो, ही पण घेऊ शकतो. याचा अर्थ हा थीटा बदलला का? नाही बदलला, कारण हा जर एच आहे ना तर हा काय? हा डब्ल्यू आहे. तर एच आणि डब्ल्यू जसं असं एच मोठा झाला डब्ल्यू पण मोठा होईल, हा पण एच मोठा झाला डब्ल्यू पण मोठा होईल. याचा अर्थ एच हा सेपरेट व्हेरिएबल नाहीये. हा जो फॉर्म्युला आहे त्याच्या बाहेर विचार करायचा नाही अशा क्वेश्चन मध्ये. तर इथे जो आहे tan थीटा इज इक्वल टू एच अपॉन डब्ल्यू, हे मला असं वाटतंय की एच वर डिपेंड करतो, पण तसं नाहीये. मी जर एच चेंज केला तर डब्ल्यू पण चेंज होईल आणि tan थीटा सेम राहील. ओके, त्याचा आन्सर काय यायला पाहिजे? याचा आन्सर यायला पाहिजे सी. त्याच्यानंतर आता हा तुम्हाला फॉर्म्युला डायरेक्ट माहिती आहे. काय आन्सर काय विचार आहे बघा? मॅक्सिमम स्पीड. मॅक्सिमम स्पीड मध्ये काय असतं बघा? ज्याला पाठ होत नाही हा फॉर्म्युला एकदम सोपा आहे. tan A प्लस tan B अपॉन 1 मायनस tan A tan B. बघा मॅक्सिमम साठी वरती प्लस खाली मायनस पाहिजे. नाही, कुठल्या ऑप्शन मध्ये? या ऑप्शन मध्ये ए. tan A प्लस tan B अपॉन 1 मायनस tan A tan B असं पाठ करतो मी याला, है ना. अंडर रूट ऑफ आर जी tan A प्लस tan B अपॉन 1 मायनस tan A tan B. मिनिमम साठी काय येईल? इथे मायनस येईल आणि खाली प्लस येईल, बस. त्याच्यानंतर रोड इज 10 मीटर वाईड, 10 मीटर वाईड दिलाय आणि रेडियस ऑफ कर्वेचर देऊन ठेवले. आउटर एज इज अबाउ इनर एज बाय अ डिस्टन्स ऑफ 1.5 मीटर. आउटर एज इज अबाउ इनर एज. बघा हा माझा आउटर एज आहे आणि हा इनर एज आहे, आणि हा किती दिलाय त्यांनी? हे ही हाईट असतं. अबाउ म्हटलंय ना, म्हणजे हाईट दिली असते 1.5 आहे, आणि किती आपल्याला किती मीटर वाईड दिलाय? ही विड्थ आहे बेटा त्याची 10 मीटर आणि हे 1.5 मीटर. हे तुम्हाला फक्त tan थीटा साठी माहिती दिली आहे. tan थीटाला डायरेक्ट लिहायचं 1.5 अपॉन 10. ठीक आहे. आणि तुला काय विचारलंय? वेलॉसिटी विचारली आहे, तर इथे डायरेक्ट tan थीटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर जी करून टाक. तुला tan थीटा इथून माहिती आहे. आर तुला दिलाय. आर कुठे कुठे दिलाय? आर रेडियस ऑफ कर्वेचर 50 दिलाय. हे 0.15 येईल इंटू 50 इंटू 500 है ना. जे काही आन्सर येईल ते करून बघा, आन्सर डायरेक्ट येऊन जाईल. आणि त्याचा रूट घ्यायचा आहे, व्ही स्क्वेअर आहे ना, व्ही चा रूट घ्यायचा आहे अप्रॉक्सिमेटली जे काही यायला पाहिजे. करून बघायला गेलं तर किती येते? 0.15
आणि इथे 50 आणि इथे 500, म्हणजे असं येईल बघा 0 v स्क्वेअर इज इक्वल टू 0.15 इंटू 500. याचा रूट घेतलं तर किती येतं? आता 15 5 75 म्हणजे 7.5 7.5 यायला पाहिजे, म्हणजे 0.75 आणि 75चा रूट v इज इक्वल टू 75चा रूट असायला पाहिजे. 75चा रूट म्हणजे किती येणार आता? 5√3. v इज इक्वल टू 5√3. √3 असतो 1.7. 1.7 इंटू 5 करायला गेलं तर किती यायला पाहिजे? जवळजवळ 8.5 है ना, जवळजवळ 8.5. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर काय येईल? त्याच्यानंतर रेल्वे ट्रॅक इज बँक फॉर अ स्पीड v इलेव्हेटिंग आउटर हाईट h अबाव द इनर रेल. द डिस्टन्स बिटवीन टू रेल इज d. परत एकदा तेच आहे, इथून डायरेक्ट tan θ इज इक्वल टू h/d करायचा. तुला जर ही थेरी आठवत नसेल तर एकदा बोर्डाचं पुस्तक वाच, त्याच्यात सगळं दिलंय है ना. हे MCQ ओरिएंटेड लेक्चर आहे. झालं? मग काय विचारलंय? रेडियस ऑफ कर्वेचर विचारली तर येऊन जाईल रेडियस ऑफ कर्वेचर या फॉर्म्युल्याने. बघा हे तेच आहे. आता इथे बघा काय दिलंय, इथे त्यांनी साइन थिटा दिलाय. साइन थिटा दिलाय आणि काय विचारलंय? इलेव्हेशन ऑफ आउटर रेल. बघा विचारलं काय? इलेव्हेशन ऑफ आउटर रेल अबाव इनर रेल, म्हणजे त्यांनी h/d ची व्हॅल्यू विचारली. म्हणजे त्यांनी काय विचारलं बेटा? टॅन थिटा विचारलाय. टॅन थिटा विचारलाय आणि साइन थिटा देऊन ठेवलाय. कसं करणार तू? बघा ट्रिग्नोमेट्रिक ट्रायंगल काढ. हा जर थिटा आहे, साइन थिटा काय असतो? हा साइन थिटा इज इक्वल टू 1/16. हा 1 आहे आणि हा 16 आहे. हाईट अपॉन हायपोटेन्यूस, म्हणजे हे किती येणार आहे? हा येईल सर अंडर रूट ऑफ 16चा स्क्वेअर 256. 256 मधून 1 गेला तर किती येतो? 255. मग आता मला काय पाहिजे? मला टॅन थिटा पाहिजे. तर टॅन थिटा इज इक्वल टू यायला पाहिजे हाईट अपॉन बेस, म्हणजे 1 अपॉन अंडर रूट ऑफ 255. आता अंडर रूट ऑफ 255 किती येतो? तर तुम्ही एक काम करा, अंडर रूट ऑफ याला जर 256च पकडलं मी, तर 256चा रूट किती येतो? 1/16. 1/16 1/16 म्हणजे किती येईल आता तो? 1/4 म्हणजे असतो 0.25, म्हणजे 0.25 ला अजून तू 2 ने डिवाइड केलं तर 0.125 आणि अजून 2 ने केलं तर 0.06 च्या आसपास है ना. 0.06 च्या आसपास, म्हणजे बी आन्सर यायला पाहिजे. एकदा चेक करशील, हा एकदा चेक करशील, बी आन्सर यायला पाहिजे माझ्या अकॉर्डिंग. त्याच्यानंतर द अँगल ऑफ बँकिंग फॉर, आता इथे टॅन थिटा डायरेक्ट देऊन ठेवलाय बघा. व्हॉट इज एलिव्हेशन ऑफ आउटर? म्हटलं डायरेक्ट टॅन थिटा देऊन ठेवलाय. टॅन थिटा इज इक्वल टू 1/20 है ना. 1/20 1/20 म्हणजे हे किती येईल? हे 0.05 यायला पाहिजे है ना. 0.05 याला जर केलं तर 5 सेंटीमीटर. आता हे सेंटीमीटर मध्ये बघा किती येतं. हे मीटर मध्ये सांगितलं होतं, म्हणजे सेंटीमीटर मध्ये जे काही येईल. हा एक प्रश्न बघा काय म्हणतोय सर प्रश्न? पर्सेंटेजचा प्रश्न आहे, लेकराला येत नाही. अरे खूप सोपं असतात, नीट लक्ष दे. अ कार इज ड्रिव्हन ऑन द बँक रोड ऑफ रेडियस ऑफ कर्वेचर. रेडियस देऊन ठेवलाय. मॅक्सिमम विथ मॅक्सिमम सेफ स्पीड इन ऑर्डर टू इन्क्रीज सेफ्टी स्पीड बाय 10%. सेफ्टी स्पीड 10% वाढवली. रेडियस ऑफ कर्वेचर कितीनी चेंज करावा? काय विचारले? द इन्क्रीज इन रेडियस ऑफ कर्वेचर विल बी. काय सर काय विषय सांगतो? टॅन थिटा इज इक्वल टू v स्क्वेअर बाय rg. इथे दिलंय अँगल ऑफ बँकिंग रिमेन्स सेम आणि फ्रिक्शन पण चेंज नाही होते. म्हणजे हा जो टॅन थिटा आहे तो सेम राहिलाय, जी पण सेम आहे, टॅन थिटा पण सेम आहे. मी म्हणू शकतो v स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r. अशा प्रश्नांमध्ये डायरेक्ट रेशो घ्यायचा काम होऊन जातं. माझ्याबरोबर प्रॅक्टिस कर, म्हणजे तुझं लॉजिक व्यवस्थित होईल. ठीक आहे. आता बघ कसं करू सर याला. याला डायरेक्टली v1 चा स्क्वेअर अपॉन v2 चा स्क्वेअर इज इक्वल टू r1 अपॉन r2. v2 10% वाढला. एखादी गोष्ट 10% वाढली म्हणजे ती किती झाली? आधी x होता, आता झालं 1.1x. सर 30% वाढलं तर 1.3x. 40% 1.4x. बरोबर असंच असतं. मग इथे येईल v1 चा स्क्वेअर अपॉन v2. आता v1 ला v ठेवू आपण, v स्क्वेअर अपॉन इथे लिही 1.1 v चा स्क्वेअर इज इक्वल टू r1 ला r ठेव, इथे r2 ठेव. 1.1 चा स्क्वेअर किती येतो? 1.21. v स्क्वेअर गायब होऊन जाईल, म्हणजे r2 इज इक्वल टू आला पाहिजे 1.1 किती सर? 1.21 r. पण त्यांनी r2 नाही विचारलाय, त्यांनी इन्क्रीज इन रेडियस विचारलंय. इन्क्रीज म्हणजे मला r2 मायनस r1 पाहिजे. एवढा इन्क्रीज झाला. r2 मायनस r1 म्हणजे r2 किती होता? 1.21 r मायनस r. हे झालं 0.21 r.
म्हणजे 0.21 गुणिले आर. आर दिलाय का मला? कुठे दिलाय आर? तिकडे 20 दिलाय. किती येणार हे येईल 4.2 मीटर. आन्सर आलेलं आहे. जर तू प्रश्न नीट वाचला नाही, इंग्रजीत गडबड केली, तर तू काय टिक करशील माहिती का? तू टिक करशील 1.21 इंटू आर म्हणजे 24.2 वगैरे टिक करशील आणि गडबड होऊन जाईल मग. ठीक आहे, तसं करायचं नाही. त्याच्यानंतर व्हेकल इज मुव्हिंग विथ अ कॉन्स्टंट स्पीड ऑफ 10 मीटर पर सेकंड ऑन अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक ऑफ रेडियस 20 मीटर. अ बॉब इज सस्पेंडेड फ्रॉम अ रूफ ऑफ व्हेकल ऑफ अ मासलेस स्ट्रिंग. द अँगल मेड बाय द स्ट्रिंग विथ द वर्टिकल विल बी. आता हे प्रश्न आहे ना 2025ला, हा प्रश्न थोडासा सीईटीने नवीन विचारलाय. सीईटीला म्हणजे हे शिकवलं जातं की नाही मला क्लासमध्ये माहिती नाही, पण नीटला तर नक्की शिकायला जातं. बघा काय म्हणतोय मी, की एखाद्या सर्क्युलर पाथमध्ये एखादी कार फिरते बरं का, ही कार फिरते सर. आता त्याच्या आतमधलं जर हे पेंड्युलम आहे ना, म्हणजे जर तुम्ही थोडं झूम करून बघितलं ना, तर हे पेंड्युलम कसं होतं, असं होतं, या डायरेक्शनला होतं. ठीक आहे, या डायरेक्शनला होतं आणि हा अँगल मी थीटा पकडतो. इकडे लागतो बेटा सेंट्रीफ्युगल फोर्स, इकडे सेंट्रीफ्युगल फोर्स लागतं. जर असं पकडलं आपण, हे असं याला जर बांधलंय मी, तर इकडे लागतो सेंट्रीफ्युगल फोर्स आणि इकडे लागतं टेन्शन आणि इकडे लागतं mg आणि हा आहे थीटा. याला आपल्याला सॉल्व्ह करावं लागतं न्यूटन लॉ ऑफ मोशनच्या अकॉर्डिंग. ठीक आहे, याला सॉल्व्ह करू शकतो, लगेच सॉल्व्ह करू शकतो, काही नाही. याचे दोन कंपोनंट पाडायचे, हॉरिझॉन्टल वर्टिकल रेशो घ्यायचा आणि डायरेक्ट येतं. पण मी तुम्हाला फॉर्म्युला सांगतो, तुम्ही फॉर्म्युला लक्षात ठेवा. इथे फॉर्म्युला येतो, इथे थीटाची व्हॅल्यू येते tan थीटा इज इक्वल टू v²/rg. हे लक्षात ठेव फक्त. इथे हा फॉर्म्युला वापरायचा. ठीक, हा फॉर्म्युला लावा, आन्सर येऊन जाईल. बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहे. इथे सर हा कोनिकल फनल आहे, हा पण नवीन टाईप आहे, सीईटी मध्ये नाही. आता नीट मध्ये शिकवलं जातं. हे कोनिकल फनल कसं आहे, असं फनल आहे, जेईला पण शिकले असाल तुम्ही. तर इथे काय, हा अँगल ऑफ कोन असतो. कुठला अँगल, हा थीटा असतो. आणि ही माझ्याकडे काय, हे आपल्याकडे बेटा रेडियस आहे आणि हे काय सर, ही हाईट आहे. आता इथे काय विचारलंय, इनर सरफेस ऑफ फनल इज स्मूथ आणि असा ते फिरतोय तो, है ना, तो पार्टिकल फिरतोय. त्याने काय विचारलंय, द हाईट ऑफ द प्लेन ऑफ द सर्कल अबाउट द वर्टेक्स, ही हाईट विचारली. इथे पण फॉर्म्युला असतो. इथे फॉर्म्युला काय असतो, नीट लक्ष दे फक्त. इथे टॅन थीटाच्या ऐवजी कॉट थीटा असतो. कॉट थीटा इज इक्वल टू v²/rg. आता काही नाही करायचंय तुला. कॉट थीटा, आता इथून या ट्रायंगल मधून कॉट थीटा काय येईल, कॉट थीटा येईल h/r. h/r इज इक्वल टू v²/rg. r कॅन्सल, h इज इक्वल टू आलं v²/g. ठीक आहे, फॉर्म्युले लक्षात ठेवा. डेरिव्हेशन सोपं आहे, काय अवघड नाही डेरिव्हेशन, पण करायची गरज नाहीये, कारण आपल्याकडे एक सीमित समय सध्या आहे ना, टाइम जास्त नाहीये. 4-5 महिने राहिलेत परीक्षेला, 3-4 महिने, 2 महिने, जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघत असाल. पण आपल्याला भरपूर सारे क्वेश्चन करायचे, तर फॉर्म्युले लक्षात ठेवा. हे दोन फॉर्म्युले, हा कारवाला फॉर्म्युला आहे, व्हेकलवाला असा असेल तर टॅन थीटा इज इक्वल टू v²/rg आणि ते कॉट थीटा इज इक्वल टू v²/rg. त्याच्यानंतर इन केस ऑफ वेल ऑफ डेथ विच इज वर्टिकल. आता मौत का कुआ तुम्हाला माहिती आहे, नवीन सांगायची गरज नाही, बोर्डच्या पुस्तकात दिलेले. फॉर्म्युला पाठ आहे का तुम्हाला, सगळ्यांना माहिती असतो फॉर्म्युला. काय फॉर्म्युला असतो सर, काय फॉर्म्युला आहे त्याचा. जसं आता ही डेथ वेल आहे है ना, जसं या सर्कलमध्ये जर तो फिरतोय व्यक्ती, हे मास m आहे, तर इथे लागतो सेंट्रीफ्युगल फोर्स mv²/r. इकडे नॉर्मल रिएक्शन, वरती लागतं फ्रिक्शन आणि खाली लागतं mg. मग आपण कसं लिहितो, आपण असं लिहितो fs, जो फ्रिक्शन आहे कधी पण तो mg पेक्षा मोठा पाहिजे, तरच तो टिकून राहणार आहे, नाही तर नाही. लिमिटिंग व्हॅल्यू याची mg पेक्षा मोठा पाहिजे. fs मॅक्स त्याला म्हणतो. आणि fx ला काय लिहितो आपण, μs इंटू नॉर्मल रिएक्शन शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू mg. आणि नॉर्मल रिएक्शनला टाकी ते हॉरिझॉन्टल मध्ये बॅलन्स करते, म्हणून इथे mv²/r टाकू शकतो. μs mv²/r ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू mg. m आणि m कॅन्सल झाला, तर मग आता काय आलं बेटा, v² इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू rg/μs. v² इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू rg/μs. आता हा फॉर्म्युला सगळ्यांना पाठ असतो rg/μs, पण आता हे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू का लेस दॅन ऑर इक्वल टू आम्हाला कसं माहिती सर. तर तू लॉजिक लाव, जेवढी स्पीड जास्त असेल ना तेवढा हा स्टेबल राहील.
कारण जर स्पीड यांनी कमी केली, यांनी स्पीड कमी केली तर नॉर्मल रिएक्शन कमी येईल आणि तो खाली येऊ शकतो, वेटमुळे तो खाली येऊ शकतो. बरोबर, त्याचा आन्सर पाहिजे RG/μs. त्याच्यानंतर पुढे काय, मोटरसायकलिस्ट ऑन द सिलेंड्रिकल वॉर. सेम आहे बेटा. आता इथे रिव्हॉल्युशन पर सेकंड दिले, F रिव्हॉल्युशन पर सेकंड. इथे काय दिलंय त्यांनी, फ्रिक्वेन्सी दिली आहे, ओमेगा देऊन ठेवलाय तुम्हाला, रिव्हॉल्युशन पर सेकंड, FRPS. कसं करायचं याला नीट लक्ष द्या, रिव्हॉल्युशन पर मिनिट नाही, रिव्हॉल्युशन पर सेकंड आहे. मग आता याला ओमेगाला लिहू शकतो मी इज इक्वल टू F इंटू एक रिव्हॉल्युशन म्हणजे असतं 2 पाय रेडियन. बरोबर, 2 पाय रेडियन पर सेकंड, म्हणजे ओमेगा आला बेटा 2πf. तसंही तुम्हाला माहिती होतं पण मी तरी सांगितलं. आता विचारलं काय, कोफिशियंट ऑफ फ्रिक्शन. तर इथून बघा कोफिशियंट ऑफ फ्रिक्शन किती येतो, कोफिशियंट ऑफ फ्रिक्शन येतो RG/V². बरोबर, आता V तर नाही दिलाय त्यांनी, मग आता काय करायचं, मग RG/V इज इक्वल टू R ओमेगा करून टाक, R² ओमेगा². ओमेगाला काय करू शकता तुम्ही 2πf, म्हणजे इथे येणार आहे R कॅन्सल झालं, G/R इथे येईल 4π²f². कुठलं ऑप्शन येते बघा, G/4π²f². R पण यायला पाहिजे हे. बरोबर, काय डाऊट, नो डाऊट, एकदम सोपं आहे. कोनिकल पेंडुलम आठवतं, कोनिकल पेंडुलम, कोनिकल पेंडुलम काय विचारलाय सीईटीने प्रश्न. सीईटी विचारते की द कंपोनंट विथ विच इज नेसेसरी फॉर सेंट्रिपिटल फोर्सेस. सोपं एकदम. सगळ्यात पहिले टाइम पिरियडचा फॉर्म्युला सांग, पटकन सांगचं. टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय, T इज इक्वल टू 2π √L cos θ अपॉन G. कसं दिसतं हे कोनिकल पेंडुलम, कसं दिसतं सांग बरं. तर कोनिकल पेंडुलम बेटा असं असतं, असं काहीतरी आहे, ते असं हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरते. बरोबर आहे, आणि हा अँगल जो आहे हा अँगल आपण थीटा पकडतो. मग आता कुठला कंपोनंट कसा आहे सर, तर हे टेन्शन लागतं अवे फ्रॉम द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, इथे mg लागतो, खाली mg लागतो. मग आता या टेन्शनचे दोन कंपोनंट बघा, एक असा व्हर्टिकल कंपोनंट आणि एक हॉरिझॉन्टल कंपोनंट. हा थीटा तर हा थीटा, कुठला अँगल सर, हा कुठला अँगल आहे, अल्टरनेट अँगल T cos θ, हा T sin θ. आणि इकडे काय येतो, इकडे येतो सेंट्रीफ्युगल फोर्स किंवा सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रीफ्युगल म्हणा तुम्ही, या बाहेरच्या बाजूला नॉन इनर्शियल फ्रेम मध्ये बघितलं किंवा तुम्ही असंही म्हणू शकता T sin θ इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स, काही प्रॉब्लेम नाही. ठीक, फक्त आतल्या बाजूला मग तुम्हाला म्हणावं लागेल. मग तुम्ही जर नीट बघितलं तर कुठला फोर्स आहे जो सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतोय, कोण आहे. मी हे सेंट्रीफ्युगल साठी दाखवलं, तुम्हाला हे नसेल दाखवायचं तर तुम्ही डायरेक्ट T sin θ ला सेंट्रिपिटल म्हणा, हरकत नाही. याचा आन्सर काय पाहिजे, T sin θ. क्लिअर, क्लिअर. 2023चा प्रश्न आहे, बॉब ऑफ सिंपल पेंड्युलम रिव्हॉल्व्स इन अ हॉरिझॉन्टल सर्कल. आपल्याला काय दिलं बेटा, कोण डिस्क्राइब करतो, अँगल दिलाय 60 डिग्री, अँग्युलर फ्रिक्वेन्सी विचारली, सगळ्या गोष्टी देऊन ठेवल्या. 80 सेंटीमीटरचं मीटरमध्ये करशील कॅल्क्युलेशन, तुझं तू करायचंय. आता तुला काय करायचंय, फक्त अँग्युलर फ्रिक्वेन्सी बघा. टाइम पिरियड जर तुला आला ना तर इथून अँग्युलर फ्रिक्वेन्सी येते, ओमेगा काय असतो 2π/T असतो. इथून 2π/T किती येतो, 2π/T जर केलं तर हे यायला पाहिजे √G/L cos θ. फुकट प्रश्न येते सीईटीचे, फुकट म्हणजे बोनस मार्क आहे तुला, बोनस, जर तुला फॉर्म्युला नीट माहिती असेल तर. त्याच्यानंतर अ स्ट्रिंग ऑफ लेंथ L इज फिक्स्ड ॲट वन एंड कॅरीज अ मास M ॲट अदर एंड. स्ट्रिंग आहे, द स्ट्रिंग मेक्स अ 2.4 रिव्हॉल्युशन पर सेकंड, RPS दिले अराउंड वर्टिकल ॲक्सिस थ्रू फिक्स्ड एंड, द टेन्शन इन द स्ट्रिंग इज. बघा अत्यंत सोपे प्रश्न. ही वर्टिकल ॲक्सिस आहे, हा आपल्याकडे हॉरिझॉन्टल सर्कल आहे, आणि अशी दोरी आहे, असं दोरी घेऊन ते फिरवतायत. तुम्हाला सांग, दोरी घेऊन फिरताना तुला असं वाटतं का, दोरी घेऊन फिरवताना की कोणीतरी बाहेर ओढतंय, असं बाहेरचा एक फोर्स आहे, त्या मासला वाटत असेल कोणीतरी बाहेर ओढतंय. जसं मेरी गो राऊंड आहे, मेरी गो राऊंड मध्ये आपल्याला वाटेल कोणीतरी आपल्याला बाहेर फेकतंय. तो बाहेर फेकणारा कोण आहे, तो आहे सेंट्रीफ्युगल फोर्स mr ω². mr ω² किंवा mv²/r लिहू शकता. इथे फ्रिक्वेन्सी दिली म्हणून मी mr ω² लिहिलं. आणि इथे काय येईल बेटा, इथे टेन्शन येईल. मग टेन्शन इज इक्वल टू आलं mr ω². मग आता किती करावं लागेल तुम्हाला, टेन्शन इज इक्वल टू m इंटू याची लेंथ किती आहे L, ओमेगा दिलाय का मला, ओमेगा दिलाय बघा, किती दिलाय 2/π रिव्हॉल्युशन पर सेकंड. कसं येईल, 2/π रिव्हॉल्युशन पर सेकंड आहे, एका रिव्हॉल्युशन मध्ये असतात 2π, बरोबर, म्हणजे 2πf करावं लागेल त्याला, 2/π
हे आलं 2 पाय रेडियन पर सेकंड येईल त्याचा स्क्वेअर. आता हे करून घ्या, पाय पाय कॅन्सल झालं, हे किती येतं 2 2 4 4 16 म्हणजे टी इज इक्वल टू यायला लागेल 16 ml. जर ओमेगा रिव्हॉल्युशन पर मिनिट मध्ये दिला असता तर तो पाय बाय 30 ने मल्टिप्लाय केला जातो. इथं जर रिव्हॉल्युशन पर सेकंड मध्ये दिलाय तर एका रिव्हॉल्युशनला तुम्ही लिहू शकता 2 पाय रेडियन पर सेकंड. बरोबर. A string of length L is fixed at one end, carry a body of mass m at other end. The mass is revolved in a circle, horizontal plane. परत एकदा तोच फॉर्म्युला लावायचा, डायरेक्ट करू शकता तुम्ही, इथे पण आन्सर हेच येईल. आणि इथे तुम्ही याला डायमेन्शननी पण करू शकता, जास्त लोड घ्यायचाच नाही. एवढा मोठा क्वेश्चन कोण वाचत बसेल. बेटा टेन्शन विचारलंय, टेन्शन म्हणजे फोर्स असतो, फोर्स. यापैकी फोर्सचं डायमेन्शन काय, एकच डायमेन्शन आहे, mr ओमेगा स्क्वेअर. बरोबर. बाकी हे फोर्स बिर्स नाहीये, हे सेंट्रिफ्युगल फोर्स किंवा एक कुठला तरी फोर्स असेल, हा फोर्स आहे. बरोबर आहे. ओके सर. हा पण तसाच आहे, कॉइन वाला आहे. कॉइन वाले क्वेश्चन येतात का तुला. कॉइन वाला बघ काय 2019 ला विचारलंय. कॉइन इज केप्ट ॲट अ डिस्टन्स r1 सेंटीमीटर. सगळे व्हॅरिएशन आहे बघा, सगळे व्हॅरिएशन बघतोय आपण. हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन आहे. फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन ऑफ अ टर्न टेबल जस्ट बिगिन्स टू स्लिप व्हेन टर्न टेबल रोटेट्स ॲट अ अँग्युलर स्पीड ऑफ ओमेगा. तेच परत असा टर्न टेबल आहे, इथे कॉइन ठेवलाय आणि सपोज r डिस्टन्स दूर ठेवला असेल तर कॉइनवर लागणारा फोर्स इकडे लागेल सेंट्रिफ्युगल mr ओमेगा स्क्वेअर आणि या बाजूला लागतो फ्रिक्शन. मग मी म्हणतो सरळ की फ्रिक्शन इज इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर. फ्रिक्शनला आपण लिहितो म्यू एस एम जी इज इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर. बरोबर. mm कॅन्सल झाला, इथून येतं डायरेक्ट म्यू एस जी इज इक्वल टू r ओमेगा स्क्वेअर. प्रश्न काय विचारतायत, इफ दिस डिस्टन्स इज ट्रिपल देन व्हॉट इज अँग्युलर स्पीड ऑफ द टर्न टेबल. तू नीट बघ ओमेगा स्क्वेअर आणि आरचं काय नातं आहे. ओमेगा स्क्वेअर आणि आरचं जे प्रोडक्ट आहे ते कॉन्स्टंट आहे की नाही, कारण ना की कोफिशियंट ऑफ फ्रिक्शन बदलेल ना की जी बदलेल, ते तर सेम राहील. बरोबर. म्हणजे मी असं म्हणू शकतो R1 इंटू ओमेगा 1 चा स्क्वेअर इज इक्वल टू R2 इंटू ओमेगा 2 चा स्क्वेअर. मग R1 किती आहे, पहिले R1 ला R1 राहू दे, ओमेगा 1 दिलाय का त्यांनी, ओमेगा 1 ला ओमेगा 1 राहू दे. ठीक आहे. R2 किती दिलाय, डिस्टन्स ट्रिपल केला म्हणते, डिस्टन्स ट्रिपल म्हणजे 3R2 आणि ओमेगा 2 चा स्क्वेअर. 3R2 नाही, इथे यायला पाहिजे 3R1. ट्रिपल, पहिल्याच्या पेक्षा ट्रिपल केलाय. R1 गायब झाला, ओमेगा 2 इज इक्वल टू येईल बेटा ओमेगा 1 बाय रूट 3. हा 3 खाली येईल, दोन्ही साईडला रूट घेऊन घे, तेवढं गणित तुला येत असावं. ठीक आहे. आन्सर आलं सर ओमेगा 1 बाय रूट 3. हे काय, हे आठवतं का, हे कर्व वाला रोड आहे, त्याच्यावर कारचं मोशन. एकदम सोपं आहे, काहीच करायची गरज नाही. इथे दोन गोष्टी असतात बघा, अ मास क्रॉसिंग कॉन्व्हेक्स ब्रिक्स. कॉन्व्हेक्स म्हणजे कसं आहे सर, कॉन्व्हेक्स म्हणजे असा एखादं मास किंवा कार आहे याच्यावर अशी आणि ती 20 स्पीडनी चालली, तर नेहमी लक्षात ठेवा कारला असं वाटेल कोणीतरी बाहेर फेकतंय. जसं तुम्ही जेव्हा टर्न करता, असं आपण जेव्हा टर्न करतो त्या टर्न करताना वाटतं आपल्याला बाहेर कोणीतरी फेकतंय, म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स. म्हणजे एक सेंट्रिफ्युगल फोर्स असा लागेल mv स्क्वेअर बाय आर. बरोबर. वरती लागणार नॉर्मल रिॲक्शन, ही जमीन याला धक्का मारेल, खाली mg. कारण याला इक्विलिब्रियम मध्ये राहायचंय तर मी लिहू शकतो n प्लस mv स्क्वेअर बाय आर इज इक्वल टू mg. म्हणजे n आला बेटा इथे mg मायनस mv स्क्वेअर बाय आर. तसं पण जर तुम्ही बघायला गेलं तर याला बाहेर फेकल्यासारखं वाटतंय, म्हणजे आन्सर mg पेक्षा कमी पाहिजे. बरोबर. कारला थोडं हलकं वाटेल, या सरफेसला थोडं हलकं वाटेल, कारण कार वरती उचलल्यासारखी वाटेल. आन्सर यायला पाहिजे हे. हे तर काहीच देऊन ठेवलं, याचा काही संबंध नाही. हे पण नाही. एक दुसरा असतो, हा कुठला ब्रिज आहे सर, हा कॉन्केव्ह ब्रिज आहे. कॉन्केव्ह म्हणजे असा, असं जर मास असेल आणि असं चाललंय, आता याला जर बाहेर फेकल्यासारखं वाटलं तर हा फोर्स असा लागेल mv स्क्वेअर बाय आर. mg असा लागेल आणि नॉर्मल रिएक्शन वरती लागेल. आता बॅलन्स करशील बाळा तर येईल n इज इक्वल टू mg प्लस mv स्क्वेअर बाय आर. त्या सरफेसला जड वाटेल. का बरं जड वाटेल, कारण कार आहे ना, कार आता खाली ओढल्या जाईल, खाली बाहेरच्या बाजूला सेंट्रिफ्युगल फोर्स, म्हणजे येणार आहे mg प्लस mv स्क्वेअर बाय आर. वर्टिकल सर्क्युलर मोशन, हा सर्क्युलर मोशनचा आता रोटेशनलचा शेवटचा सब टॉपिक आहे. ठीक आहे ना. वर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये आपल्याला दोन टाईप येतात, एक कॉन्स्टंट स्पीडनी फिरवणे आणि दुसरं मोशन अंडर ग्रॅव्हिटी. बघा नीट लक्ष द्या.
एक असं आपण पकडू की जर आपण कॉन्स्टंट स्पीडनी एखाद्या मासला फिरवलं, सर कॉन्स्टंट स्पीडनी कसं जाऊ शकतं ते? मशीन वगैरे असेल रे, रोटर घड्याळाचा काटा कसा फिरतो कॉन्स्टंट स्पीडनी, तसं येते. ठीक, मग इथे स्पीड किती आहे? इथे v स्पीड आहे. मग हा असा जाईल आणि हा असा जाईल. ठीक आहे ना, असा जाईल, असं जाईल. मग याला मी म्हणतो UCM. हे UCM आहे बेटा, कारण स्पीड कॉन्स्टंट येते. तर इथे 2-3 गोष्टी आहेत ते तुला लक्षात असल्या पाहिजे. तर ही स्पीड तर सगळीकडे सेम राहील, पण विचारतात काय ते, तर टेन्शन कुठे मॅक्सिमम आहे आणि कुठे मिनिमम आहे ते विचारतात. सगळ्यात पहिले इकडे जर मला टेन्शन काढायचं तर टेन्शन अवे फ्रॉम द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इथे हिंज केलंय आणि इकडे पण टेन्शन असेल. ठीक, एक गोष्ट लक्षात ठेव, डायरेक्ट मी तुला लिहून देतोय, खालच्या पॉइंटला हा A पॉइंट आहे आणि हा कुठला पॉइंट आहे सर? हा B पॉइंट आहे. किंवा असं लिहू, हा C पॉइंट आणि हा B पॉइंट. तिन्ही पॉइंटला मी तुला टेन्शन लिहून देतो. टेन्शन येतं बेटा खालच्या पॉइंटला सगळ्यात जास्त टेन्शन येईल. परत डिराईव्ह करायची भानगड नाहीये, याला खाली फेकल्यासारखं वाटतं, पण टेन्शन जास्त असतं. इथे किती असतं? mg प्लस mv²/r. ए पॉइंटला मॅक्सिमम टेन्शन असतं, हे मॅक्सिमम असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर TB किती येतं सर? TB येतं, TB येईल mv²/r. त्याच्यानंतर TC, C पॉइंटला काय टेन्शन असतं? C पॉइंटला असेल mg मायनस mv²/r. ठीक आहे, mg मायनस mv²/r. हे काय असतं? हे मिनिमम टेन्शन आहे. C पॉइंटला मिनिमम टेन्शन. बस तुला एवढं लक्षात ठेवायचं, बाकी मी तुला क्वेश्चन करून दे, तुला सांगेल कसं आहे. मग दुसरं आहे नॉन UCM. नॉन UCM मध्ये काय येतं? अच्छा, तुम्हाला हे कळत असेल की हे लेक्चर त्या विद्यार्थ्याला कामात जास्त येईल ज्याची थोडीशी थेरी आधी पक्की असेल किंवा बोर्डाचं त्याने काहीतरी केलं असेल. जर तू डायरेक्ट आला आणि तू काहीच केलं नसशील तर मग तुला हे जड जाऊ शकतं. ठीक आहे ना, म्हणून तेवढी तुम्ही काळजी घ्या, त्यानुसार तुम्ही लेक्चर बघा. नॉन UCM मध्ये बेटा याला आपण म्हणतो मोशन अंडर ग्रॅव्हिटी. मोशन अंडर ग्रॅव्हिटी. मोशन अंडर ग्रॅव्हिटी मध्ये काय येतं की सेमच गोष्ट आहे, फक्त याला आपण असं इथून सोडलंय. आता इथे वेगळी स्पीड असते, इथे वेगळी स्पीड असते आणि इकडे वेगळी स्पीड असते. बरं का, याला A पॉइंट म्हणतो, याला B पॉइंट म्हणतो आणि याला C पॉइंट. पुन्हा एकदा सांगतो मी, TA मला जर लिहायचं असेल तर मी काय लिहू शकतो? TA ला लिहू शकता मी mg प्लस mv1/r आणि TC महत्वाचा आहे माझ्यासाठी, तो आहे mg मायनस mv1/r. ठीक आहे, पुन्हा एकदा बेटा हे मॅक्सिमम टेन्शन आहे, खाली मॅक्सिमम टेन्शन आहे आणि हे मिनिमम टेन्शन आहे. अजून एक गोष्ट, असा फिरत असताना अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी असं फिरत असताना मॅक्सिमम स्पीड कधी असते सर? A ला असते. A ला म्हणजे मी म्हणतो V1 काय असतो? मॅक्सिमम असतो. आणि V1 म्हणजे काय म्हणू त्याला मी आता, इथे V2 आहे, इथे काय लिहावं लागेल आपल्याला? इथे V2 लिहितो मी. ठीक, V2 आहे बेटा मिनिमम. अजून काय याच्या क्रिटिकल व्हॅल्यूज तुला पाठ पाहिजे. क्रिटिकल व्हॅल्यू म्हणजे V1 ची मिनिमम व्हॅल्यू किती असते? मिनिमम व्हॅल्यू ती असते √5rg. जर सर्क्युलर मोशन कंप्लीट करायचं असेल तर √5rg असते. त्याच्यानंतर V2 ची मिनिमम व्हॅल्यू किती असते? जर सर्क्युलर मोशन कंप्लीट करायचं असेल तर किती असते? ती असते √rg. आणि त्याचबरोबर तुम्हाला इथे याला जर मी इथे जर V3 म्हटलं असं त्याला, तर V3 जे आहे, V3 ची जी मिनिमम व्हॅल्यू बेटा ती किती असते? हॉरिझॉन्टल पोझिशनला ती असते √3rg. याच्यापेक्षा जास्त असल्या तर चालतील, काही प्रॉब्लेम नाही. याच्यापेक्षा जास्त व्हॅल्यूज असल्या स्पीडच्या तर चालतील, पण कमीत कमी एवढ्या पाहिजे. याला आपण क्रिटिकल व्हॅल्यू म्हणतो. या सगळ्या कशा व्हॅल्यू आहेत सर? क्रिटिकल व्हॅल्यू आहेत. क्रिटिकल व्हॅल्यू हे सगळं तुला माहिती पाहिजे. ठीक आहे, अजून काय आहे सर? अजून सांगतो मी, जसं वेळ पडेल तसं सांगतो, पण एवढं सध्या तुझ्यासाठी मोर दॅन इनफ आहे. प्रश्न बघू आपण, प्रश्नांनी शिकू आपण. बघा, पहिला प्रश्न काय म्हणतोय? अ हेवी मास इज अटॅच टू द वन एंड ऑफ अ थिन वायर वर्ल्ड अराउंड वर्टिकल सर्कल. द चान्सेस ऑफ ब्रेकिंग द वायर. चान्सेस ऑफ ब्रेकिंग द वायर म्हणजे मॅक्सिमम टेन्शन कुठं असतं? मी तुला सांगितलंय
दोन्ही केसमध्ये आपण बघितलं मॅक्सिमम टेन्शन बघा, युसीएम आणि नॉन युसीएम दोन्ही केसमध्ये मॅक्सिमम टेन्शन कुठे आहे सर, या बॉटम पॉइंटला आहे. टी मॅक्स असतं बेटा बॉटम पॉइंटला. बॉटम पॉइंट, बॉटम पॉइंट म्हणजे कुठं आलं, नाही नाही हायेस्ट नाही लोएस्ट पॉइंट, बरोबर. द स्टोन ऑफ मास 1 kg इज टाइड टू 2 मीटर लॉन्ग अँड इज रोटेटेड विथ अ कॉन्स्टंट स्पीड. कॉन्स्टंट स्पीड म्हणजे हा युसीएम आहे, ठीक आहे, युसीएम. इन अ वर्टिकल रेशो ऑफ द टेन्शन ॲट द टॉप टू द बॉटम. आत्ताच मी म्हटलं ना असे प्रश्न विचारतात, मला माहिती कसे प्रश्न विचारतात. टॉपला काय असतं टेन्शन, टॉपला असतं, टॉपला सगळ्यात कमी असतं mg मायनस mv स्क्वेअर बाय आर, आणि बॉटमला असेल बेटा mg प्लस mv स्क्वेअर बाय आर. याचा रेशो घेऊ शकाल तुम्ही, याचा रेशो घेता येईल, तुम्ही घ्याल रेशो, निश्चितपणे घ्याल. व्हॅल्यू नीट टाका, कॅल्क्युलेशन मध्ये गडबड करू नका. मास तसंही कॅन्सल होऊन जाईल. व्यवस्थित करा आणि आन्सर काढा, ठीक आहे. काही गडबड असेल कॅल्क्युलेशन, काही डाऊट असेल बिंदास कमेंट करायचं, ठीक आहे. याला अजून तसंही कसं करू शकले असते तुम्ही, थोडंसं जर एलिमिनेशन होतंय का याच्यात, एलिमिनेशन होईल बघा. रेशो ऑफ टेन्शन ॲट द टॉप अँड द बॉटम, तुम्हाला माहिती आहे बॉटमला जास्त असतं टेन्शन, बॉटमला जास्त असतं म्हणजे रेशो लेस दॅन 1 पाहिजे, लेस दॅन 1 पाहिजे. याचा अर्थ ग्रेटर दॅन 1 वाला एलिमिनेट करा. एलिमिनेटेड या दोघांपैकी काय सुंदर वाटतं त्याप्रमाणे करा. इथे सेम प्रश्न आहे. स्टोन ऑफ मास m is tied to a string in a vertical circle at a rate of n revolution per minute. थोडंसं घातक आहे, n revolution per minute. n revolution per minute जे आहे त्याला मी असं लिहितो, पाय बाय 30 ने मल्टिप्लाय करायचं, पाय बाय 30 n रेडियन पर सेकंड. हा झाला तुमचा, हा काय सर, हे आहे बेटा ओमेगा, ठीक. टेन्शन इन द स्ट्रिंग व्हेन इट इज ॲट लोएस्ट पॉइंट. कसं लिहिशील बाळा, टेन्शन काय असतं, टेन्शन असेल mg प्लस mv स्क्वेअर बाय आर न लिहिता आता मी लिहितो mr ओमेगा स्क्वेअर. ओमेगाला लिही 2 पाय f है ना, किंवा ओमेगाला डायरेक्ट असं लिहा तुम्ही, हे लिहा ओमेगा. आता मी लिहून दिला ना तुम्हाला, ओमेगाला डायरेक्ट लिहू शकता तुम्ही, असं काही प्रॉब्लेम नाही. बघा आन्सर काय येतं, आन्सर येऊन जाईल, आन्सर निश्चितपणे यायला पाहिजे. हे किती येतं, पाय खाली 900 येतो ना, म्हणजे आन्सर हे यायला पाहिजे. चेक करायला एकदा, आन्सर हेच यायला पाहिजे. तेच येते का आन्सर, हां तेच येते. इथे काय दिलंय, वेटलेस स्ट्रिंग कॅन सपोर्ट अ टेन्शन ऑफ अप टू. आता वेटलेस स्ट्रिंग कॅन सपोर्ट अ टेन्शन ऑफ अप टू 30 न्यूटन. 30 न्यूटन पर्यंत ती स्ट्रिंग टेन्शन सपोर्ट करू शकते. म्हणजे आपल्याला हे काय दिलंय, भाषा बघा, भाषा म्हणते हे टी मॅक्स आहे बेटा, हे टी मॅक्स देऊन ठेवलंय 30 न्यूटन. आणि आता मी रटवून तुला थकलो की टी मॅक्सची किंमत किती असते. आणि सर्क्युलर पाथ वर्टिकल मॅक्सिमम अँग्युलर वेलॉसिटी विल बी, मॅक्सिमम अँग्युलर वेलॉसिटी कुठे राहील, खाली राहील ना रे, खाली राहील, बरोबर आहे का. डायरेक्टली टी मॅक्स इज इक्वल टू mg प्लस mr ओमेगा मॅक्सचा स्क्वेअर. विषय संपवून टाक. करता येईल का, 100% करता येईल. कॅल्क्युलेशन तुम्ही करा सर. इतके प्रश्न आहे बघा, हे सगळे PYQ 6-7 वर्षाचे, अख्खं टार्गेट छापले मी, जे मला महत्वाचं वाटलं, सगळंच महत्वाचं आहे तसं, पण जे वाटलं ते ठीक आहे ना. मग एवढं केलं तर मोर दॅन इनफ आहे तुझ्यासाठी. अ वेटलेस थ्रेड कॅन बिअर अ टेन्शन ऑफ टू 3.7 kg वेट. परत एकदा टी मॅक्स तुला दिलंय बाळा, टी मॅक्स किती आहे सर, 3.7 kg वेट. याचा अर्थ कळतो का, वेट म्हणजे 3.7 किलोचं जेवढं वेट आहे, म्हणजे किती असतं वेट त्याचं, ते असतं 3.7 इंटू जी, म्हणजे येईल बेटा 37 न्यूटन. मॅक्सिमम टेन्शन दिलंय तुला, स्टोनचं मास दिलंय, याला किलोग्राम मध्ये करून टाक. टाइट टू इट अँड रिव्हॉल्ड इन अ सर्क्युलर पाथ ऑफ रेडियस 4 मीटर इन अ वर्टिकल प्लेन. मॅक्सिमम अँग्युलर स्पीड ऑफ द स्टोन विल बी. तर करून घे मॅक्सिमम अँग्युलर स्पीड किती, आन्सर यायला पाहिजे. चल एक मी सॉल्व्ह करून दाखवतो, 2025 ला आलाय, बघू तर काय प्रश्न आहे. तर टी मॅक्स इज इक्वल टू मी टाकतो 37 इज इक्वल टू mg, मास दिले का 0.5 इंटू 10 प्लस 0.5 इंटू आर. आर ची किंमत दिली का, कुठे गेली आर इंटू ओमेगा स्क्वेअर. मग हे किती येतं, मग याला इकडे करू शकतो आपण, हे असं झालं आणि इकडे 74 गेला, ठीक आहे ना, इंटू 2 करू आपण याला इथे. मग हे झालं 74 मायनस 10 इज इक्वल टू 4 ओमेगा स्क्वेअर. हे झालं 64 इज इक्वल टू 4 ओमेगा स्क्वेअर. ओमेगा आला किती, 64 बाय 4 म्हणजे 16, ओमेगा आला किती 4 रेडियन पर सेकंड. अरे किती सोपं यार, उगाच रडत असतो आपण. हा काही सोपं, एकदम सोपं आहे. काय याच्यात काय दम आहे का, काहीच दम नाही. अ स्टोन ऑफ मास 1 kg इज टाइड टू लाइट इन एक्सटेन्सिबल स्ट्रिंग रोटेड इन ए सर्क्युलर पाथ. बर,
बघा 2025 चे प्रश्न आहे, रिपीट होत आहेत यार. कधीपासून आपण 2020, 21, 22 करतोय असं वाटतंय सेम पेपर सोडवतोय मी. काय सांगितले? वर्टिकल प्लेन द रेशो ऑफ मॅक्सिमम टेन्शन इन द स्ट्रिंग टू द मिनिमम टेन्शन इन द स्ट्रिंग इज 3. द स्पीड ऑफ द स्टोन ऍट हायेस्ट पॉइंट ऑफ द सर्कल इज. ऐक जरा, एक गोष्ट लक्षात ठेव. काय? रोटेटिंग इन अ सर्क्युलर पाथ इफ द रेशो ऑफ मॅक्सिमम टेन्शन आणि मिनिमम टेन्शन स्पीड ऑफ द स्टोन ऍट हायेस्ट पॉइंट. सगळीकडे स्पीड सेम राहणारे, जास्त डोकं लावायचं नाही. इथे UCMच अज्युम करायचं, नाही तर मग सॉल्व्ह करत बस, खूप वेळ लागेल त्याला. त्यांची लँग्वेज बघा. सरळ मी म्हणतो टी मॅक्स, कुठे दिले मॅक्सिमम आणि मिनिमम, अपॉन टी मिन. किती येतं हे येतं बेटा mg प्लस mv² r अपॉन mg मायनस mv² r. सगळीकडे स्पीड सेमच राहणार आहे. जिथं स्पीड वेगळी असेल ते क्वेश्चन मी करून घेईल. ते बघा तुम्ही कसं येतात. मग आता काही नाही करायचं, याला सॉल्व्ह करा. याला सॉल्व्ह होऊन जाईल. एलची किंमत टाक, एलची किंमत टाक, मास कॅन्सल होऊन जाईल, बाकी होऊन जाईल आन्सर. हेच आता वर्टिकल सर्क्युलर मोशन अंडर ग्रॅव्हिटी मगाशीच सांगून दिलं याचं. ठीक. इन अ वर्टिकल सर्क्युलर मोशन रेशो ऑफ कायनेटिक एनर्जी ऍट द हायेस्ट पॉइंट टू दॅट ऑफ लोएस्ट पॉइंट. हायेस्ट पॉइंट, आता इथे बघा प्रॉपर रेशो दिलाय, प्रॉपर रेशो दिलाय आणि हायेस्ट आणि लोएस्ट पॉइंट म्हटलंय, वेगवेगळं विचारलंय. याचा अर्थ काय? याचा अर्थ हे मोशन अंडर ग्रॅव्हिटी आहे. हायेस्ट पॉइंटला काय असतंय? हायेस्ट पॉइंट, हायेस्ट पॉइंटची स्पीड किती असते सांग? अंडर रूट ऑफ RG. आणि लोएस्ट पॉइंटची किती असते बेटा? क्रिटिकल स्पीड. काही नाही दिली तर क्रिटिकल पकडायची. बस याला करून घे. मग काय सांगितलंय? रेशो विचारलाय त्यांनी. कुठला रेशो विचारलाय? हायेस्ट टू लोएस्ट. हायेस्ट टू लोएस्ट म्हणजे टॉप टू बॉटम. 1/5 यायला पाहिजे. 1/5 म्हणजे 0.2 है ना. स्क्वेअर होऊन जाणार आहे, कारण हे रूट कॅन्सल होऊन जाईल स्क्वेअर केल्यावर. ओके ओके सर. याच्यामध्ये एक गोष्ट सांगायची मला. जर स्ट्रिंगच्या ऐवजी आपण रॉड वापरला, काय वापरला आपण? स्ट्रिंगच्या ऐवजी जर मी रॉड वापरला, तर हे बोर्डच्या पुस्तकात दिलंय तुमच्या. कधी CETला वाटलं तर ते विचारू शकतात, म्हणून सांगतोय. हा जर रॉड आहे बेटा, आणि जर मी हा A पॉइंट पकडला, हा B पॉइंट पकडला आणि जर हा C पॉइंट पकडला, तर माझ्याकडे नीट लक्ष दे, A पॉइंटची जी मिनिमम स्पीड येईल ना, ती आता √5 RG नाही येत, √4 RG येते. आणि त्याच्यानंतर B पॉइंटची जी मिनिमम स्पीड येईल ना सर्क्युलर मोशन कंप्लीट करायला, ती येते √2 RG. आणि C पॉइंटची जी स्पीड येते ना मिनिमम, तर ती 0 राहू शकते, काही प्रॉब्लेम नाही. आलं लक्षात? T पॉइंटला किती? C पॉइंटची वेलॉसिटी 0 राहू शकते रॉडच्या केसमध्ये. सर हे काय येतं? सांगणार नाही. काय येतं? कारण रॉडची केस वेगळी असते आणि स्ट्रिंगची वेगळी असते. त्या सगळ्या गोष्टी करू. मी काय म्हणतो, तुम्ही मला मेला किंवा एप्रिलला आपण काम केलं असतं ना सुरू, तर सगळ्या गोष्टी इन डिटेल झाल्या असत्या. पण आता मन छोटं करू नको, याच्या बाहेर काही येत नाही. CET नाही विचारलंय, पण तरी मी तुला सांगून ठेवतोय. ठीक आहे? ओके सर. ठीक. अच्छा, हे झालं. त्याच्यानंतर मास अटॅच टू द वन एंड ऑफ द स्ट्रिंग क्रॉसेस द टॉप मोस्ट पॉइंट ऑफ वर्टिकल सर्कल विथ अ क्रिटिकल स्पीड. इट सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन व्हेन स्पीड बिकम्स हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टलला क्रिटिकल स्पीडने गेलाय हा इकडे, आणि इकडे हॉरिझॉन्टलला असल्यावर इथे किती असते बेटा? हॉरिझॉन्टलला किती स्पीड असते? √3 RG. बरोबर आहे. सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन विचारले, पाठ आहे मला. किती असतं? v²/RG. म्हणजे मी लिहू शकतो v² कर, इथे येईल 3 RG. v²/r असतं, खाली g नसतं. ठीक आहे. आणि हे r किती येणार आहे? 3G. 2018ला 3G होतं, आता 5G आलंय है ना. आता 6G 7G पण येणार आहे बघ. A bob of symbol pendulum of mass m is displaced through 90 degree from the mean position 90 degree and released when the bob is at lowest position. The tension in the string is. हा प्रश्न चांगला प्रश्न आहे. का बरं चांगला आहे? आता विषय काय आहे ना, इथे टेन्शन विचारलंय आणि आता खालची स्पीड तू म्हणशील सर आता मी √5 RG पकडू का? नाही, कारण त्यांनी 90 डिग्री वरून डिस्प्ले केलंय है ना. त्याला 90 डिग्री वरून असं सोडले बघ, याला असं 90 डिग्री वरून सोडले भेटत. मी मगाशी अँग्युलर मोमेंटमचं जे लेक्चर आहे ना त्याच्यामध्ये सांगितली होती एक गोष्ट. इथून त्याला रिलीज केले आणि इथे, तर इथली तुला स्पीड माहिती पाहिजे आधी, मगच तू काहीतरी काम करू शकशील, नाही तर नाही करू शकत. मग सगळ्यात पहिले काय करायचं अशा क्वेश्चन मध्ये, तर हा A पॉइंट पकड, हा B पॉइंट पकड. इथे लावतो आपण, काय लावतो सर? इथे लावतो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मेकॅनिकल एनर्जी. इथे माझ्याकडे पोटेन्शियल एनर्जी आहे. हा जर H हाईट आहे, H = R इथे है ना, कारण अँगल किती आहे? 90 डिग्री.
तर ही जी ए ची पोटेन्शियल एनर्जी आहे ती कन्वर्ट होणार आहे बी ला कायनेटिक एनर्जी मध्ये. म्हणजे आता व्ही किती आला, अंडर रूट ऑफ आर जी. सर पण अंडर रूट ऑफ 5 आर जी असतो हा, तर तो सर्कल कंप्लीट करायला असतो. इथे दिलंय का कुठे सर्कल कंप्लीट करतं? बिलकुल दिलं नाही. हे तर इथून आलंय, हा इथून जाऊन पण असा हॉरिझॉन्टल पर्यंत जाईल, पूर्ण नाही जाणार. म्हणून चांगला प्रश्न आहे हा. त्यांनी स्पेसिफिकली दिले की दुसऱ्या पोझिशन वरून रिलीज केलं. आता तुला टेन्शन विचारलं, आता टेन्शन काढता येईल. टेन्शन असतं, टेन्शन तेच राहील, ते नाही बदलत. प्लस एम व्ही स्क्वेअर बाय आर. बेटा मग व्ही स्क्वेअरच्या जागी आर जी टाकशील तिथे आन्सर येईल 2mg. The mass m is rotating in a vertical circle of a radius r. Difference in the kinetic energy at top of the bottom ही येऊन जाईल तुम्हाला. डिफरन्स इन द कायनेटिक एनर्जी टॉप अँड बॉटम किती यायला पाहिजे, तर तुम्ही करू शकता. आता इथे स्पेसिफिकली विचारले रोटेटिंग इन अ वर्टिकल सर्कल, टॉप आणि बॉटम, असं काही दिलं नाही. 90 डिग्रीवरून रिलीज केलं, मग आपल्या त्याच कंडिशन लावायच्या. वरती √5gr, खाली √gr. त्याचा आन्सर किती येईल? 4mgr यायला पाहिजे. 4mgr यायला पाहिजे की 2mgr यायला पाहिजे? हाफ इंटू एम इंटू व्ही चा स्क्वेअर. ठीक आहे, gr आणि 5gr 4gr. ठीक आहे, 2mgr येईल. कॅल्क्युलेट कर, कॅल्क्युलेट, सेम येईल. A point mass m is attached to one end of a massless inextensible string of length L, performs a vertical circular motion. The increase in the centripetal acceleration. काय विचारले 2025 ला? सेम क्वेश्चन रिपीट करते सीईटी. मगाशी पण बघा इथे सी पोझिशनला त्यांनी सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन विचारलं. आता भाषा, फक्त भाषा बघून घ्यायची की भाषा काय सर, इन्क्रीज विचारलं बेटा, म्हणजे सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन ऑफ सी मायनस सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन ऑफ ए विचारले. मग सांग मला सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन ऑफ सी किती येईल? तर सी ची स्पीड किती असती? √3r जी. व्ही स्क्वेअर अपॉन आर मायनस ए ला किती बेटा? व्ही स्क्वेअर अपॉन आर. याला तुम्ही मायनस करा, मायनस केल्यावर आन्सर येते 2g. 2g आलं. झालेलं आहे सर. आता हे बकेटचे प्रश्न आहे बघा. बकेटचे 2 प्रश्न विचारलेत. कसाही प्रश्न येऊ दे, 2023 वरून 2025 ला आला तरी तू रेडी राहशील. काय म्हणतोय सर की एखादी बकेटमध्ये मी पाणी घेतलं आणि त्याला असं जर गोल गोल फिरवलं तर पाणी खाली पडत नाही. का नाही पडत? सेंट्रिफ्युगल फोर्समुळे. हे तुलाही माहिती आहे, सर्क्युलर मोशन तेवढा शिकलाय तू. ते काय म्हणतायत की रिव्हॉल्ड जस्ट नॉट फॉल, जस्ट डू नॉट फॉल, तर ओमेगाची व्हॅल्यू किती आहे? सगळ्यात पहिले मला सांगा की पाणी कुठं फॉल होईल? जर पाणी फॉल झालं तर कुठं फॉल होईल? तर पाणी जर फॉल झालं ना सर, तर ते होईल टॉपला. हे तुलाही माहिती आहे, टॉपला पाणी फॉल होईल. बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. तर आता हे जे बकेटमध्ये पाणी आहे त्याचं फ्री बॉडी डायग्राम कसा बनेल? तर हे बकेटमधलं पाणी, या पाण्यावर लागणारे फोर्सेस, एकतर त्याचं वेट ऍक्ट करेल खाली mg, एक सेंट्रिफ्युगल फोर्स आहे बेटा जो बाहेर ऍक्ट करेल. नॉर्मल रिएक्शन कुठे ऍक्ट करेल? खाली की वरती? खाली की वरती? नॉर्मल रिएक्शन खाली ऍक्ट करेल. का? कारण तू विचार कर, तू जर ते पाणी आहे तर तू बाहेर चाललाय, सेंट्रिफ्युगल फोर्स बाहेर आहे ना, तर पाणी या सरफेसला असं वरती मारेल. तू वरती मारलं सरफेसला तर सरफेस तुला खाली मारेल, म्हणजे नॉर्मल रिएक्शन इकडे. म्हणजे माझी इक्वेशन काय आला पाहिजे? इक्विलिब्रियमची इक्वेशन लावली तर n प्लस mg इज इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर. आता त्यांनी काय म्हटलंय ना, जस्ट फॉल असा शब्द वापरलाय. जस्ट फॉल. जस्ट फॉल म्हणजे हे पडतच आहे, म्हणजे मी नॉर्मलला 0 घेतलं क्रिटिकल कंडिशनला, की पडू नये म्हणून, म्हणजे जस्ट पडलं त्याची कंडिशन बघू आपण. नॉर्मल जर 0 घेतला तर बेटा mg इज इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर. mm कॅन्सल झाला. इथून काय मला पाहिजे? ओमेगा किती आला? ओमेगा इज इक्वल टू √g/r. हे आपल्या नोट्स मध्ये चिपकवून टाकशील. √g/r ओमेगा आला. √g/r तुला काय विचारलंय? टाइम पिरियड विचारलाय. तर 2π/t 2π/ओमेगा, तर 2π/√g/r म्हणजे r/g येईल. r/g येईल 2π अपॉन हे यायला पाहिजे. कुठला आन्सर यायला पाहिजे सर? बी. अ बकेट कंटेनिंग वॉटर इज रिव्हॉल्व्ड. परत एकदा मिनिमम फ्रिक्वेन्सी ऑफ, आता फ्रिक्वेन्सी विचारली. फ्रिक्वेन्सी तर तुला टाइम पिरियड आला ना, हा टाइम पिरियड आहे. फ्रिक्वेन्सीला काय करायचं? याच्या उलट, म्हणजे 1/2π आणि g/r. 1/2π आणि g/r. बघ बरं, काहीच करायचं नाही यार. ज्यांनी 2022 चा पेपर सोडवलाय, 2022 चा पेपर सोडवलाय ते 2023 ला हे त्याला लक्षात राहील आणि डायरेक्ट आन्सर मार्क करेल. COEP ची फुकट सीट त्यासाठी. हे थोडे स्पेशल प्रश्न आहे, पण मी सांगून देतो तुम्हाला, कारण आता इतक्यातच आलेले आहेत. अ बॉडी इज अलाउड टू स्लाइड ऑन अ फ्रिक्शनलेस ट्रॅक फ्रॉम द रेस्ट पोझिशन अंडर ग्रॅव्हिटी. बघा याची डायग्राम अशी आहे, दिली नाही पण मी तुम्हाला सांगतो. h हाईट पासून एखादी बॉडी आपण मास एखादं रिलीज केलं. द ट्रॅक एंड्स इन अ सर्क्युलर लूप ऑफ डायमीटर d. म्हणजे असं काहीतरी. जे विद्यार्थी जेईची तयारी करतायत त्यांना माहिती असेल हा क्वेश्चन, ठीक आहे, पण मी तुम्हाला सांगतो. आता सीईटी कधी कधी चांगले प्रश्न विचारते, त्यापैकी एक आहे.
तर असं गेल्यानंतर डायमीटर डी द मिनिमम हाईट ऑफ द बॉडी सो दॅट इट मे सक्सेसफुली कम्प्लीट द लूप. हा वरती जाईल आणि इकडे जाईल किंवा हा इथे आला. ठीक, इथे काहीतरी त्याची स्पीड व्ही असेल. तर याला हा लूप कंप्लीट करायचा आहे. तर लूप कंप्लीट करायचा आहे तर इथे किती स्पीड असते? इथे स्पीड असते सर, किती असते बेटा? स्पीड असेल √5 ठीक आहे. त्यांनी काय विचारले आपल्याला, पण त्यांनी डायमीटर देऊन ठेवलंय. तर डायमीटरचं बघू आपण कसा वापर करायचा. हे डायमीटर आहे, हे डायमीटर डी दिले. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, कंझर्वेशन ऑफ मेकॅनिकल एनर्जीनी हा ए पॉइंट आहे आणि हा बी पॉइंट आहे. तर मी म्हणतो कायनेटिक किंवा असं पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए पॉइंटला जी पोटेन्शियल एनर्जी ती कन्वर्ट झाली असेल कायनेटिक एनर्जी ऍट बी. तुला हे कळतंय का? खाली खाली येताना कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होईल आणि पोटेन्शियल एनर्जी कमी होईल. पोटेन्शियल एनर्जी किती आहे? mgh. कायनेटिक एनर्जी हाफ इंटू एम इंटू व्ही चा स्क्वेअर. व्ही किती बेटा? व्ही आहे सर 5rg. तर इथे mg आणि mg कॅन्सल झालं तर h किती आला? h आला 5r/2. डायमीटरच्या टर्म मध्ये कसं लिहिशील? डायमीटरच्या टर्म मध्ये r ला टाक d/2. r ला जर d/2 टाकला तर आलं 5d/4. असे प्रश्न जरी आले तरी तुम्ही करून टाकाल, काही अडचण नाही. 5d/4. नंतर काय सांगितले? फॉर अ पार्टिकल मुव्हिंग इन अ वर्टिकल सर्कल द टोटल एनर्जी नेहमी कन्झर्व्ड राहते बेटा. कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी, इथूनच डेरिवेशन आलं है ना. हे बोर्डाच्या पुस्तकात बघाल, हे दिलेलं आहे 2024 ला आणि 17 ला आहे. अशा प्रकारे आपलं सर्क्युलर मोशन सुद्धा कंप्लीट झालंय. दिस इज द एंड ऑफ रोटेशनल मोशन. याच्या बाहेर तुला काही करायची गरज नाही. परत परत हेच क्वेश्चन करत राहत, कारण भरपूर क्वेश्चन आहे. रिव्हिजन त्याला 2-3 रिव्हिजन तरी लागतील. ही फाईल कमेंट सेक्शन मध्ये मी डाउनलोड साठी टाकून देतो. ठीक आहे, टेलिग्राम ग्रुप आहे, तिथे लिंक जॉईन करायची, तिथे फाईल डाउनलोड करून घे. ऑल द बेस्ट.